मोबाईल, त्याला मी काय म्हणते, लिटिल मॉन्स्टर इन द हँड. ऑटिझम नावच मुळी काय सांगतं तर स्वमग्नता. जे लक्षण आहे ते म्हणजे लॅक ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे स्पीच डिले. ओके. मूल साधारण वर्षभराचं, 1.25 वर्ष तर झालं, पण बोलायला अजून सुरुवात झालेली नाही. की आहे, एखादी स्त्री गर्भवती आहे, की आई होणार आहे, हे जेव्हा कळलं जातं, कळतं, तेव्हा संपूर्ण आजूबाजूच्या तिच्याशी निगडीत असलेल्या त्या समाजाची, त्या कुटुंबाची जबाबदारी बनते, की या सगळ्या गोष्टी कशा छान झाल्या पाहिजेत तिच्या बाबतीत. तिला आनंद कसा देता येईल. तिला आनंद कसा देतो, की आपण कलियुगात आहोत ना, तर दिशा ही विनाशाकडे जाणारीच आहे, जी दिशा. पण ज्यांना ह्याची जाणीव आहे, की विनाशाकडे जाणारी दिशा आहे किंवा हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, यांची जाणीव ज्यांना आहे, त्यांनी मात्र अगदी शेवटपर्यंत हा प्रयास करत राहावा, विश्वास की विश्वास ठेवून की आपण काही जीवनामध्ये, काहींच्या जीवनामध्ये तरी हा बदल घडवून आणू शकतो. नमस्कार, भारी लोक या आपल्या मराठी पॉडकास्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. भारी लोक आपल्या कर्तृत्वानं किंवा आपल्या स्किल्सनं भारी असतात. आपल्या आयुष्यात अनेक अडचणी येतात, अनेक प्रॉब्लेम येतात आणि त्या अडचणी आपल्याला खूप काही शिकवून जातात आणि त्यातूनच एक भारी व्यक्तिमत्व घडतं. आजचं आपल्याला लाभलेलं भारी व्यक्तिमत्व हे कसंच भारी व्यक्तिमत्व आहे. मयुरी रामदासी या मॅडम आलेल्या आहेत आजच्या गेस्ट म्हणून. खरं तर यांचं व्यक्तिमत्व भारी का? कारण यांच्या आयुष्यात डिलिव्हरीनंतर जे काही इश्यूज आले, प्रॉब्लेम्स आले, स्वतःच्या बाळाला जे काही ऑटिझमसारखा फेस करावं, असे इश्यूज फेस करावे लागले आणि या इश्यूजना फेस करत असताना आई जेव्हा कणखरपणे, खंबीरपणे उभारते किंवा आलेल्या सिच्युएशनला चॅलेंज करते, तेव्हा ती चेंज करते, ती बदल आणते, बदल निर्माण करते. आणि अशीच एक कणखर आणि खंबीर आई, जिनं स्वतःच्या बाळाला तरी अशा परिस्थितीमधून बाहेर काढलं, बट जगभरातल्या अशा बाळांना बाहेर काढण्यासाठी कणखरपणे उभारलेली ही आई म्हणजे आपलं गेस्ट मयूर मॅडम. तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही थोडक्यात तुमच्या स्वतःचा परिचय द्यावा, जेणेकरून पुढचा प्रवास म्हणजे एक एक प्रश्नांच्या माध्यमातून आपण तो प्रवास उलगडत जाऊयात. सो तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या. माझं ग्रॅज्युएशन नायर हॉस्पिटल मुंबई इथून झालेलं आहे. ओके. श्रवणदोष आणि वाचादोष तज्ज्ञ या विषयामध्ये, ज्याला आपण ऑडिओलॉजी आणि स्पीच थेरपी म्हणतो. येस. तर ग्लोबल स्पीच लँग्वेज थेरपिस्ट म्हणून सध्या मी कार्यरत आहे. वा. आणि त्याचबरोबर सांगण्यास मला अभिमान वाटतो की आय एम अ प्राऊड मदर ऑफ अ 17 year old डॉटर हु इज ऑन स्पेक्ट्रम, ऑटिझम स्पेक्ट्रम, आणि जी खूप सुंदर जिची डेव्हलपमेंट आत्तापर्यंत झालेली आहे. शी इज अ व्हेरी गुड ओरेटर, व्हेरी गुड नरेटर, एक्सलंट डिबेटर, Wow. एमिनंट स्पीकर, just scored 90% in her boards exam and now pursuing her career in literature, psychology and music all together. सुंदर. सो हा खूप सुंदर प्रवास आहे. म्हणून एक ॲज अ ग्लोबल स्पीच लँग्वेज थेरपिस्ट आणि एक आई म्हणून खरंच सांगतो ना की स्वतःच्या प्रॉब्लेम्सना सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून आपण म्हणजे लढायला तयार होतो. एक आई लढायला तयार होते आणि ती आई आता फक्त स्वतःसाठी तर नाही, स्वतःच्या बाळासाठी तर जिंकली, पण इतरांच्या आयुष्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी म्हणून जेव्हा पुढे सरसावते, म्हणूनच हे भारी व्यक्तिमत्व आज आपण निमंत्रित केलेलं आहे. खरंच धन्यवाद आणि तुमच्या कार्याबद्दल आणखीन जाणून घ्यायला आवडेल. सो मुळात मला हे जाणून घ्यायचं आहे की जे ऑटिझम, गतिमंद, मतिमंद, स्पीच थेरपी किंवा ऑडिओ रिलेटेड काही जे डिफेक्ट्स येतात, सो ओव्हरऑल याचं वर्गीकरण कसं आहे? काय प्रकारचे लहान बाळांमध्ये हे इश्यूज आपल्याला बघायला मिळतात? थोडंसं त्याची माहिती दिली तर मग आपल्याला सोपं होईल पुढे जाणं. लहान मुलांमध्ये न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन्स ओके. या बऱ्याच अंशी आता वाढत चाललेल्या आहेत, ज्यामध्ये आपण काही डिझॉर्डर्सची मी एक सेग्रिगेशन म्हणून, कॅटेगरायझेशन म्हणून नावं सांगते. ऑटिझम त्यातली एक डिझॉर्डर आहे, न्यूरो Okay. डेव्हलपमेंटल डिझॉर्डर. त्याचबरोबर ज्याला आपण मेंटल रिटार्डेशन म्हणतो किंवा मेंटली चॅलेंज्ड, अशी एक कॅटेगरी आहे जी ऑटिझम पासून पूर्णपणे वेगळी आहे. तर त्याबद्दल आपण बोलणारच आहोत की ऑटिझम आणि मतिमंदत्व एकत्र आपल्याला तोडता येणार नाही. बरोबर. त्यामुळे डाऊन सिंड्रोम म्हणा किंवा अजून अशा पद्धतीचे सिंड्रोम विच गिव्ह राईज टू मेंटल रिटार्डेशन. त्यानंतर स्पीच डिझॉर्डर्स बघायला गेलं तर स्टॅमरिंग हा एक हल्ली खूप आहे. बरोबर. म्हणजे आपण जे म्हणतो आपण अडखळत बोलणं, तर स्टॅमरिंग, चाइल्डहुड स्टॅमरिंग ॲज वेल ॲज ॲडल्टहुड स्टॅमरिंग, हे सुद्धा इश्यूज हल्ली फार वाढलेले आहेत. त्याचप्रमाणे
न्यूरोलॉजिकल कंडिशन्स ॲडल्ट्समध्ये, त्याच्यामध्ये स्ट्रोक म्हणा, पॅरालिसिस म्हणा, ज्यामुळे वाचा आपली ओके. हे होते, नाहीशी होते किंवा कमी होऊन जाते, तर तिथेही स्पीच प्रॉब्लेम्स खूप कॉमन होत चालले. त्याचप्रमाणे सेन्सरी इश्यूजमध्ये जर बघायला गेलं तर सेन्सरी डेफिसिट म्हणजे हिअरिंग इम्पेअरमेंट, ज्याला आपण जन्मजातच बाळाला ऐकू येत नाही अशा पद्धतीने, तेही काही कंडिशन्स आहेत. म्हणजे अशा बऱ्याच कंडिशन्स आहेत, पण एक महत्त्वाच्या आहेत ज्या 3 ते 4 कंडिशन्सची मी तुम्हाला नावं सांगितली. ओके. सो आता जसं तुम्ही बोलताना म्हटलात, की आज हे इश्यूज वाढलेले दिसत आहेत. सो ओव्हरऑल काय पर्सेंटेज म्हणजे ॲटलीस्ट हे 4 डिसीज जरी आपण घेतल्या, हं. इव्हन ADHD पण प्रमाण आपल्याला वाढलेलं बघायला बरोबर. मिळतं. सो सर्वसाधारण असे काय पर्सेंटेज असं आहेत या डिसीजचे? हे बघा, एकत्रितरित्या सांगणं कठीण आहे. पण ऑटिझम ही एक जर कंडिशन घेतली आपण, तर अमेरिकेने अहवाल सादर केलेला आहे. ते म्हणतात आज जागतिक पातळीवर जो अहवाल सादर झालेला आहे, ते म्हणतात की 1 in 30 चिल्ड्रन, ओके. म्हणजे 30 बाळांपैकी एक बाळ हे ऑटिस्टिक असू शकतं किंवा स्पेक्ट्रमवर असू शकतं, ऑटिझम स्पेक्ट्रम. ओके. म्हणजे ऑलमोस्ट 3 to 4% पर्सेंटेजमध्ये आपण पाहिलं तर. पण मला असं एक मनापासून वाटतं किंवा माझा जो अभ्यास सांगतो, अनुभव सांगतो, हे प्रमाण त्याहीपेक्षा जास्त आहे. ओह! हे प्रमाण त्याहीपेक्षा जास्त आहे. देर आर हाय रिस्क ऑफ चिल्ड्रन गेटिंग ऑन ऑटिझम स्पेक्ट्रम दॅन व्हॉट इज कोटेड. ओके, कारण बदलती लाईफस्टाईल आणि बरेच असे आहेत की जे आपण दुर्लक्षित कारणांकडे येणारच आहोत निश्चित. कारण त्याची कारणं जाणून घेतली तर मला वाटतं की ते अव्हॉइड करता येणं अगदी. अर्ली स्टेजमध्ये शक्य आहे. सो कारणांकडे आपण येणारच आहोत. बट नेमकं आता समजा ऑटिझम जर का आपण हा एक पर्टिक्युलर टॉपिक पाहिला, तर नेमकं त्याचे सिम्प्टम्स काय असतात? कोणत्या एजमध्ये हे सिम्प्टम्स आयडेंटिफाय करता येतात किंवा आई-वडिलांना होतात? सो त्यासाठी वेगळं आई-वडिलांनी काय ऑब्झर्व्ह करायला पाहिजे का? आणि जर ऑब्झर्व्ह झाले तर पुढे काय करायला पाहिजे? याबद्दल थोडक्यात. निश्चितच अर्ली इंटरव्हेन्शन, अर्ली आयडेंटिफिकेशन हे खूप खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी अवेअरनेस क्रिएट होणं, गरजेचं आहे. जनजागृती होणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आता ज्यावेळेस मी ऑटिझम ही कंडिशन घेते, मुळात म्हणजे याला न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर म्हणतात. पण हल्ली असं एक माझं मत आहे, हल्लीच्या एक जो अवेअरनेस वाढत चाललेला आहे किंवा त्याच्याबद्दलची जागृती वाढत चाललेली आहे, की डिसऑर्डर याला न म्हणता एक कंडिशन, न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन, आणि त्याहूनही जास्त ॲज अन एक्सटेंडेड बिहेवियर ऑफ द चाइल्ड ओके. असं कन्सिडर करणं हे जास्त योग्य आहे. आता ऑटिझम कॅरेक्टराइज्ड बाय 3 मेन सिम्प्टम्स, जे मला सगळ्यात जास्त महत्त्वाचे वाटतात. त्यात सगळ्यात पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे, जे लक्षण आहे, ते म्हणजे लॅक ऑफ कम्युनिकेशन, म्हणजे स्पीच डिले. ओके. मूल साधारण वर्षभराचं, 1.25 वर्षाचं झालं, पण बोलायला अजून सुरुवात झालेली नाही किंवा सिंगल वर्ड अटरन्स आपण ज्याला म्हणतो, आई, बाबा, दुद्दू, भूर, असे छोटे छोटे शब्द, ते सिंगल वर्ड्स अजून येत नाहीये. मूल 1-1.5 वर्षाचं झालंय, 1.5 वर्षाचं बाळ झालंय, पण 2 वर्ड फ्रेजेस येत नाहीयेत. आई कुठे, बिक्की दे, दुद्धू दे, भूर चल, अशा गोष्टी, छोटे छोटे फ्रेजेस तो बनवत नाही आणि करत नाही. दिस इज अन अलार्मिंग सिग्नल ओके. फॉर द पेरेंट्स टू अंडरस्टँड की समथिंग इज नॉट राईट, ओके, विथ द चाइल्ड. दुसरं जे लक्षण आहे सगळ्यात महत्त्वाचं, ते साधारण 1-1.5-2 वर्षाच्या, 2.5 वर्षाच्या बाळांमध्ये आपल्याला जास्त प्रकर्षाने दिसतं, ते म्हणजे लॅक ऑफ सोशलायझेशन स्किल्स. ओके. ऑटिझम नावच मुळी काय सांगतं, तर स्वमग्नता, म्हणजे ही बाळं ज्यांना स्वतःमध्ये राहण्यात जास्त रस आहे, त्यांना आवडतं, जे या जगाशी कनेक्टेड नाहीत, आजूबाजूच्या त्यांच्या ॲटमॉस्फिअरशी, एन्व्हायरमेंटशी कनेक्टेड नसतात. लॅक ऑफ सोशलायझेशन स्किल्स म्हणजे काय, याचा अर्थ असा नाही की प्लेग्राऊंडमध्ये गेलं किंवा ग्राउंडवर गेलं, गार्डनमध्ये गेलं आणि अनोळखी माणसांबरोबर शेक हँड्स केले किंवा त्यांना हॅलो हाय म्हटलं, याला सोशलायझेशन म्हणत नाही. तर त्या वयाला एक आतली ओढ असते प्रत्येक इंडिव्हिज्युअल, वी आर ऑल बरोबर. ह्युमन्स, त्यामुळे बाजू समोरच्याशी कनेक्ट व्हायची ही एक ओढ असते आणि समवयस्क मुलांमध्ये मुलांमध्ये किंवा समवयस्क एजमध्ये ती जास्त दिसून येते. ॲब्सोल्युटली. ही जी ओढ आहे, दॅट इज कॉल्ड एज अर्ज ऑफ कम्युनिकेशन, दॅट इज लॅकिंग इन द चाइल्ड. त्यामुळे दिसतं हे एकटं बसणारी बाळं असतात, स्वतःच्याच एका पर्टिक्युलर स्टिरियोटिपिकल वेमध्ये खेळण्यांबरोबर खेळतात,
किंवा खेळण्यांबरोबर खेळण्याची पद्धतही त्यांची वेगळी असते. जी इतर मुलं बाहुली किंवा बाहुलीचं लग्न लावतील, तर तसं तो कॉग्निशन तेवढं कॉग्निशन डेव्हलप नसतं झालं. त्या हिशोबाने ते करत नाहीत. सोशल होत नाहीत. मोठमोठे समारंभ म्हणा किंवा काही लग्नात घेऊन गेले आई-बाबा किंवा कुठल्या पार्टीजमध्ये घेऊन गेले, तर तिथे मिक्स होत नाहीत. रादर अनइझी होतात, अनकम्फर्टेबल होतात आणि बाकी प्रॉब्लेम्स त्यांचे तिथे दिसतात. हे दुसरं लक्षण झालं. ओके. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे प्रेझेन्स ऑफ रिपिटेटिव्ह बिहेवियर म्हणजे निगेटिव्ह बिहेवियर्स. बघा, जेव्हा लॅक ऑफ कम्युनिकेशन, जेव्हा स्पीच नसतं बाळाकडे, बाळ बोलत नाही, त्यावेळेस दॅट इज अ चाइल्ड हू इज लॅकिंग इन द एक्सप्रेशन. त्याला स्वतःला एक्सप्रेस करता येत नाही, स्वतःला व्यक्त करता येत नाही. आणि ज्यावेळेस हे व्यक्त करता येत नाही, त्यावेळेस त्याच्यातले ते निगेटिव्ह प्रॉब्लेम्स आहेत, बिहेवियरल कन्सर्न्स आहेत, सेन्सरी इश्यूज आहेत, ते वाढायला लागतात. आपल्याला ओके. दिसतं बाळं की एका जागी स्थिर बसत नाहीत, सतत रेस्टलेस असतात, सतत कुठल्या ना कुठल्या वस्तू त्यांना हातात लागते, सम सिक्युरिटी दे वॉन्ट ऑन द टाईम, किंवा मोठमोठ्याने ओरडणं, किंचाळणं, आई-बाबांच्या बरोबर बाहेर जाताना त्यांना कंट्रोल न करता येणं. म्हणजे आई-बाबांना कंट्रोल करता येत नाही, तितकं त्यांचे हिटिंग बिहेवियर्स किंवा सेल्फ हार्मिंग, दुसऱ्यांना हार्म करणं, म्हणजे त्रास देणं, मारणं, हे असे इश्यूज किंवा साध्या-साध्या गोष्टी आहेत, की पण एकलकोंडेपणात राहणं. अगदी त्यापासून हे अशा अनेक सिम्प्टम्स आहेत, पण हे काही महत्त्वाचे सिम्प्टम्स मी तुमच्यासमोर आज मांडलेले नाही, आहेत. खूप छान, खूप छान. पण यामध्ये मला हे विचारायचं आहे, की जसं सेकंड फेज तुम्ही सेकंड कंडिशन सांगितली, तर किंवा एकटेपणा बोललात, तर याच्यामध्ये आत्ताच्या काळात जे काही मोबाईल फोनचं इंट्रोडक्शन अर्ली एजमध्ये बाळांना दिलं जातं, मग त्यामुळे ते सोशल डिस्टन्सिंग किंवा त्यामुळे थोडंसं स्वतःच्याच मध्ये मग्न राहणं, त्याचा काही ॲडव्हर्स इफेक्ट होतोय का या कंडिशन्समध्ये? अगदी डॉक्टर माने, तुम्ही अगदी अगदी योग्य म्हणतात ना, ह्याच्यावर बोट ठेवलेलं आहे मर्मावर. मोबाईल, त्याला मी काय म्हणते, लिटिल मॉन्स्टर इन द हँड. हो. ओके, हा छोटासा राक्षस आहे जो आपण आपल्या बाळांना दिलेला आहे हातामध्ये. मला टेक्नॉलॉजीचा विरोध नाहीये. टेक्नॉलॉजी इज देअर फॉर आर प्रोग्रेशन. आपल्याला पुढे जायचंय, आपल्याला Absolutely. प्रगती करायची आहे. टेक्नॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण कुठली टेक्नॉलॉजी कुठल्या वयात त्या बाळाला इंट्रोड्यूस केली पाहिजे, याची सजगता ज्याला म्हणतो, ती पालकांकडे असणं फार गरजेचं आहे. माझं 5 महिन्याचं, 6 महिन्याचं बाळ जेवत नाही म्हणून त्याला मोबाईल दाखवणं आणि तिथे ती सुरुवात करणं, किंवा मला ऑफिसचं काम मी करतेय, वर्क फ्रॉम होम करतेय, त्याच्याकडे बघायला कोणी नाही म्हणून त्याला एंगेज ठेवायला हातात मोबाईल देऊन टाकणं. दीज आर नॉट द गुड सायन्स. दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. ओके. पण त्याचऐवजी या मोबाईलचा उपयोग अतिशय सुंदररित्या लर्निंगसाठी फॅसिलिटेट करतायत. म्हणजे बरोबर. नो स्क्रीन किंवा 0 स्क्रीन या मताची मी नाहीये. पण जे द्याल ते किती वेळ दिलं पाहिजे, कधी दिलं पाहिजे, कितपत दिलं पाहिजे, याचं भान असणं खूप महत्वाचं आहे. आणि डेफिनेटली मोबाईलच्या यूजमुळे काय होतं, तर इट्स अन ऑडिओ व्हिज्युअल इफेक्ट टू येस. द चाइल्ड. आणि मोबाईल म्हणा किंवा एक्सेसिव्ह टीव्ही स्क्रीन म्हणा, वन वे कम्युनिकेशन फॉस्टर करणं. देअर दॅट मोबाईल इज टॉकिंग विथ द चाइल्ड इज नॉट responding. येस. Means there is no two-way communication. There is no speaker. There is no listener. And interchangeable roles नाहीये. कॉन्व्हर्सेशनमध्ये काय होतं, आपण संभाषण कोणाला म्हणतो, की जिथे एक स्पीकर असतो, जिथे एक लिसनर असतो, देवाणघेवाण एक होते. बोलणारा असतो, एक ऐकणारा असतो, आणि तो ऐकणारा बोलणारा बनतो, बोलणारा ऐकणारा बनतो, असे त्यांचे रोल्स इंटरचेंज होतात. तेव्हा ते संभाषण फ्रुटफुल होतं. ते संभाषण ॲब्सोल्युटली. टेक्स प्लेस. ॲब्सोल्युटली. नेमकं ते होत नाही. एक्झॅक्टली. आणि इथे काय आहे, की ऑडिओ किंवा व्हिडिओमधून काही म्हणजे इनपुट्स मिळतायत, बट इमोशन्स मिळत नाहीयेत. आणि त्यामुळे बाळं अजून इमोशनलेस किंवा या गोष्टी व्हायला मदत होत असावी. सो यानंतर माझा पुढचा प्रश्न असा आहे, की जसं आपण आता ऑटिझमवरती बोललो, त्याचे काही कारणं अर्ली एजमधली तुम्ही सांगितलीत, की आणि ती फाइंड आउट कशी करायची. सिमिलर वे जसं की जे ऑडिटरी प्रॉब्लेमॅटिक बाळं आहेत, त्यांचे प्रॉब्लेम्स आईवडिलांनी कसे फाइंड आउट करावे, आणि म्हणजे काय काय पद्धतीनं आणि कधी लक्षात येऊ शकतात, हाऊ टू आयडेंटिफाय दॅट? हिअरिंग इम्पेअरमेंट अगदी एक दिवसाच्या आणि बाळात सुद्धा डिटेक्ट करता येते. ओके. आणि टेक्नॉलॉजी एवढी ॲडव्हान्स आता झालेली आहे. इट इज कॉल्ड ॲज सम बिहेवियरल ऑडिओलॉजी. ओके. ज्याच्या म्हणतात, ज्या अनुषंगाने काही बिहेवियरल टेस्ट केल्या जातात बाळांच्या, की ज्याच्यामध्ये कळू शकतं की बाळ
ऐकू शकताय की नाही. म्हणजे आता आपण प्युअर हिअरिंग इम्पेअरमेंट याविषयी बोलतो, बरोबर. की ज्या बाळाला ऐकूच येत नाही. म्हणजेच ज्याचं इंटरनल सेन्स ऑर्गन ऑफ हिअरिंग दॅट इज कॉक्लिया इज इम्पेअर्ड, विच इज नॉट डेव्हलप्ड. ओके. बरोबर. त्यामुळे ब्रेनला सिग्नल मिळत नाहीयेत आणि त्यामुळे ही इज नॉट एबल टू पिकअप द लँग्वेज. हिअर आय वॉन्ट टू टेल यू वन थिंग. टेस्टमध्ये बेरा टेस्ट, ब्रेनस्टेम इव्होक्ड रिस्पॉन्स ऑडिओमेट्री नावाची जी टेस्ट आहे किंवा ऑटो ऑकोस्टिक एमिशन्स OAE टेस्ट, ह्या आता सध्या खूप प्रचलित टेस्ट आहेत, वेल प्रूव्हन टेस्ट आहेत, की ज्याच्यामध्ये अगदी 2 दिवसाच्या बाळातही आपण वेदर द चाइल्ड इज हॅव्हिंग नॉर्मल हिअरिंग का त्याला काही इश्यूज आहेत हे टेस्ट केले जातात. आणि मग कुठल्या बाळांवर सरळसोट काही कंट्रीज आहेत की जिथे सरळसोट सगळ्याच बाळांची टेस्ट होते हिअरिंग इम्पेअरमेंटसाठी. पण तरीसुद्धा NICU ॲडमिटेड बच्चूज म्हणजे जी हाय रिस्क बेबीज आहेत, ओके. की ज्यांना पोस्ट डिलिव्हरी काही कॉम्प्लिकेशन्स होते, प्री नेटल काही कॉम्प्लिकेशन्स होते, अशा बाळांमध्ये तर ते आवर्जून केली पाहिजे की त्याच्यामध्ये रूल आउट करायला हिअरिंग ओके. इम्पेअरमेंट. कारण तोच प्रश्न होता. कारण बरेचदा आपल्याकडे काही सरसकट सगळ्या बाळांना ह्या टेस्ट केल्या जाणार नाहीयेत किंवा करणारी नाहीयेत. मग ती कोणाची करावी आणि जर केलेली नाहीये आणि जर का बाळ ते असं इम्पार्टेड असेल, प्रॉब्लेमॅटिक असेल, तर हाऊ टू आयडेंटिफाय त्या आईला किंवा त्या पॅरेंट्सना ते कसं लक्षात येईल? टेस्ट हा नंतरचा भाग झाला. बट बिफोर टेस्ट मला करायची आहे यासाठीचं ॲटलीस्ट आईला कळालं तरी पाहिजे, की मला ही टेस्ट करावी लागेल. सगळ्यात पहिला जो सगळ्यात छान हे आहे तो म्हणजे स्टार्टल रिस्पॉन्स, ओके. स्टार्टल रिफ्लेक्स ज्याला म्हणतो आपण बाळाचा, की मोठ्या आवाजाला झोपेतून बाळ जागं होणं किंवा दचकणं. ते जे दचकणं असतं ना, जर ते तुम्ही फ्रिक्वेंटली ऑब्झर्व करत नसाल मुलांमध्ये, म्हणजे आपल्या बाळामध्ये, किंवा खरंच मोठा आवाज झालाय पण बाळ दचकत नाही आणि गाढ झोपून आहे, किंवा डिस्टर्बन्स, झोपलेल्या बाळाला डिस्टर्बन्स जरी आजूबाजूला खूप चालू आहे, केऑस चालू आहे, तरी सुद्धा ते निश्चिंतपणे झोपलेलं आहे. हे अगदी नवजात बालकांबद्दल मी बोलते. तेच बाळ जरा 4 महिन्याचं झालं म्हणजे मान धरायला लागलं, की तिथे मग लोकलायझेशन रिस्पॉन्सेस चालू होतात. एकदा मान धरायला लागली बाळाने, की आवाजाच्या दिशेने बघण्याची त्याची हे सुरू होते. पण ज्यावेळेस ते तुम्ही ऑब्झर्व करत नाही, की हाक मारली आहे बाळाला किंवा आवाज झालेला आहे, पण बाळ असं वळून बघत नाहीये. ते साधारण 4 ते 7-8 महिन्यांपर्यंत आपण ऑब्झर्व करू शकतो, की इथे आपल्याला तिथे डिरेक्शनल त्याचे रिस्पॉन्सेस दिसत नाहीयेत, लोकलायझेशन दिसत नाहीये. मग अशा वेळेस सुद्धा यू कॅन सस्पेक्ट आई-बाबांनी लक्षात आणलं पाहिजे. किंवा Very छोटी गोष्ट आहे, म्युझिक लावलेलं आहे, त्यामध्ये बाळ रिस्पॉन्स करत नाही, आवडतं गाणं लावलंय किंवा छान एखादं म्युझिक चालू आहे, सॉन्ग्स चालू आहेत, त्याला तो रिस्पॉन्स करत नाहीये आणि ठेका धरत नाहीये किंवा त्याबरोबर नाचायचा प्रयत्न, म्हणजे वर्ष 1.5 वर्षाचं बाळ मी म्हणते, की ते एन्जॉय करत नाहीये म्युझिक वगैरे. अशा वेळेसही पण इतका उशीर कुठल्याही आई-वडिलांनी करू नये, की जेव्हा जितक्या लवकर हे डायग्नोज करता येईल आणि जर तुम्हाला वाटत असेल, की काही कॉम्प्लिकेशन्स होते बाळामध्ये किंवा डिलिव्हरीच्या वेळेस किंवा नंतरही, तर मात्र लवकरात लवकर बाय डिफॉल्ट दिस टेस्ट हॅज टू बी डन. खूप छान सल्ला. बिकॉज अनेकदा आज मी पाहतोय की गर्भसंस्कारांवरती काम करतोय, लाखो महिला आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. सो बरेचदा म्हणजे किंवा याच्या आधी 13 वर्ष जेव्हा मी टीनेजर डेव्हलपमेंटसाठी काम केलं, तेव्हा या रिलेटेड स्पीच थेरपिस्ट आहे का किंवा ऑडिटरी रिलेटेड काही एन्क्वायरीज केल्या जायच्या आणि म्हणून ही उत्सुकता होती. याबरोबर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे, की हे जे काही आता आपण इश्यूज पाहिले, त्याचे उपाय तर आपण निश्चितच मी विचारणार आहे. बट त्याच्या आधी याचे रूट्स काय आहेत, याची कारणं काय आहेत? दोघांची सेपरेट वेगवेगळी जरा कारणं आपण डिस्कस करूयात, की जसं ऑटिझम. सो त्याचे म्हणजे ते बाळाकडं येतंय किंवा त्या बाळामध्ये आहेत ते इश्यूज, तर ते का आले असावेत? त्याचे म्हणजे रूट्स काय आहेत? खरं तर ऑटिझमचा जो स्टडी आजच्या घडीला सुद्धा खूप रिसर्च चालू आहे. ओके. देर आर मेनी एक्सपर्ट्स हू आर वर्किंग ऑन नोईंग द एक्झॅक्ट कॉज ऑफ ऑटिझम. पण पाहिलं जायचं की देर आर जेनेटिक सम प्रिडिस्पोजिशन इज देअर. ओके. दॅट इज वन कॉज, की घरामध्ये कोणाला तरी इधर आईच्या बाजूला किंवा वडिलांच्या बाजूकडे कोणाला तरी ऑटिझम ऑलरेडी होता किंवा स्पेक्ट्रमवर होतं किंवा सम न्यूरोडायव्हर्जन्स इज कॉमन इन द फॅमिली. तर तिथे एक चान्स आहे की तिथे एक ऑटिझम कॅन बी डिटेक्टेड. त्याचबरोबर देर आर सम एक्वायर्ड कॉजेस, म्हणजे जसं मी म्हटलं डिफिकल्ट प्रीनेटल फेज ऑफ द चाइल्ड, म्हणजे प्रेग्नन्सी काही कॉम्प्लिकेशन्स असतील किंवा डिलिव्हरी नंतर काही बाळाला काही इन्फेक्शन्स किंवा समथिंग इज बिन डन, त्यामुळे काही
कॉम्प्लिकेशन झाले तर दॅट कॅन ऑल्सो बी वन ऑफ द कॉजेस ऑफ ऑटिझम. ऑटिझम. पण इथे मला खरंच सांगायचं आहे की बरं, लेट मॅटर्नल एज ऑल्सो वन ऑफ द कॉजेस असाही स्टडी झालेला आहे. पण हल्ली काही चित्र वेगळंच दिसायला लागलं आपल्याला. ओके. ज्याच्यामध्ये काय आहे की मॅटर्नल एज अगदी 22-23 वर्षांच्या मुली आहेत, म्हणजे आई 22-23 वर्षाची आहे. कुठेही पेरेंटल इश्यूज नाही आहेत इदर साइड्स. प्लस कुठलेही डिलिव्हरी, प्रेग्नन्सी स्मूथ, एव्हरीथिंग वॉज ओके अँड Yes. बट स्टील चाइल्ड इज ऑन स्पेक्ट्रम. म्हणजे तरीही बाळ स्पेक्ट्रमवर आहे. मग इथे जो माझा अनुभव आणि अभ्यास या पर्टिक्युलर विषयात या पर्टिक्युलर रिझनसाठी जो केला गेलेला आहे, कारणासाठी, तो सांगतो की स्ट्रेस फॅक्टर ऑन मदर, whether During it is related to her official stress or whether it's family or whether it's any kind of stress, तो एक आम्हाला डेटा बऱ्यापैकी मिळायला लागलेला आहे आता आणि त्याच्यावर काम चालू आहे. स्ट्रेस फॅक्टर. दुसरं आहे एक्सपोजर ऑफ द मदर ऑल्सो टू द स्क्रीन. म्हणजे आईने स्क्रीन किती एक्सपोज स्वतःला केलेला आहे ड्युरिंग हर प्रेग्नन्सी. नेसेसरी, अननेसेसरी रिझन, व्हॉट एव्हर इट मे बी, पण तो एक भाग. आणि बाळ जन्मल्यानंतर त्याला स्क्रीन टाईम, जसं आपण आत्ताच मोबाईलबद्दल बरोबर. बोललो, की त्याला स्क्रीन टाईम म्हणजे शॉकिंग गोष्टी अशा आहेत की 6 ते 8 महिन्याच्या बाळांमध्ये आम्हाला 6 ते 7 तासांचा स्क्रीन टाईम हो. आम्हाला स्टडी मिळालेला आहे. म्हणजे वर्क फ्रॉम होम करणारे आई बाबा, मेड म्हणजे घरात सांभाळणारी असलेली बाई, ती सांभाळतीये, मग त्याच्याकडे लक्ष द्यायला कोणी नाही. मग इन दॅट मेड इज गिव्हिंग मोबाईल इन द हँड. आणि दिवसभरात साधारण 6 ते 7 तास ते मूल स्क्रीन बघतंय. मग मला सांगा, नाही का या गोष्टी ॲब्सोल्युटली इम्पॅक्ट करणार आहेत. impact नक्कीच करतात? नक्कीच. जसं ऑडिटरी डिसऑर्डर्स आहे ते ऑडिटरी इम्पार्टेशन्स, सो त्याचे रिझन्स काय आहेत? त्याचे क्लिअर कट आहे बऱ्याच अंशी. प्रीनेटल कॉजेस म्हणजे काही टॉर्च इन्फेक्शन्स टू द मदर, डिफिकल्ट प्रेग्नन्सीज, किंवा देर आर सम कंडिशन्स प्रीनेटल, त्या कुठलंही कारण असू शकतं, ते एक आहे. पेरिनेटल ज्याला म्हणतो, ड्युरिंग द बर्थ बेसिकली फोर्सेप डिलिव्हरीज असतात किंवा Okay. काही दॅट कॅन कॉज, ओके, की काही चिमटे वापरले जातात डिलिव्हरीच्या वेळेस बाळाला बाहेर काढण्यासाठी, त्यावेळेसही. पोस्टनेटलमध्ये अगेन आय विल से की कुठलीही कंडिशन, मग लो बर्थ वेट असेल, प्रिमॅच्युरिटी असेल बाळाची, किंवा ज्याला आपण म्हणतो काही इन्फेक्शन, आता जॉन्डिस सारखा एक आहे, निओनेटल जॉन्डिस आहे, किंवा एनी इन्फेक्शन, मेनिंजायटिस वगैरे सारखे कॉमन. म्हणजे हिअरिंग इम्पेअरमेंटमध्ये ना गोष्टी क्लिअर आहेत की दिस इज वन ऑफ द फॅक्टर्स दॅट. थोडक्यात असं म्हणायचं म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी जर पाहिल्या तर एक गोष्ट जी मला क्लिअर होते की प्रेग्नन्सीमधले 9 महिने जे काय आहेत, त्या 9 महिन्यांमध्ये त्या स्त्रीवरती असणारा स्ट्रेस, त्या स्त्रीचं जे होणारं सफरिंग आहे, तिचे होणारे हार्मोनल इम्बॅलन्सेस आहेत, किंवा त्याच्यावरती असणारं कामाचं प्रेशर असेल, आयदर होममधलं प्रेशर असेल, किंवा आणखी काही कारणानं निर्माण झालेला स्ट्रेस असेल, याचा या सगळ्यावरती काही म्हणजे परिणाम होतोय का? नक्कीच होतोय. मी नेहमी सांगते की युअर लिसनिंग इज डेव्हलप्ड, म्हणजे हिअरिंग इज डेव्हलप्ड ॲट द 20th वीक ऑफ जेस्टेशन. म्हणजे बाळ जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हा 4थ्या महिन्याच्या शेवटापर्यंत 20 आठवड्याच्या त्याच्या कालावधीत त्याचे कान छान डेव्हलप झालेले असतात. बरोबर. त्यामुळे एक्सटर्नल एन्व्हायरमेंटमधून येणारे जे स्टिम्युलस असतं किंवा जे काही स्पंदनं असतात, तुम्ही जास्त जाणता डॉक्टर माने, तर हे सगळं बाळ अगदी खूप छान पिकअप करत असतं त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये जर त्या आईला कुठल्याही प्रकारचा शारीरिक म्हणा किंवा मानसिक म्हणा, आय ऑलवेज से द फिजिकल, मेंटल, इमोशनल, सोशल अँड स्पिरिच्युअल हेल्थ ऑफ द मदर इज इमेन्सली इम्पॉर्टंट. आणि ती चांगली देणं हे फक्त काही त्या स्त्रीचं काम नाही, ते चांगलं राखणं. ॲब्सोल्युटली. जेव्हा एखादी आई, मला असं वाटतं की गर्भवती आहे, एखादी स्त्री गर्भवती आहे, ती आई होणार आहे, हे जेव्हा कळलं जातं किंवा कळतं, तेव्हा संपूर्ण आजूबाजूच्या तिच्याशी निगडीत असलेल्या त्या समाजाची, त्या कुटुंबाची जबाबदारी बनते की ह्या सगळ्या गोष्टी कशा छान झाल्या पाहिजेत तिच्या बाबतीत, तिला आनंद कसा देता तिला येईल. आनंद कसा देता. ॲब्सोल्युटली, अगदी बरोबर आहे. बिकॉज मी जेव्हा काही स्टडीज करत होतो किंवा टीनेजर डेव्हलपमेंटचं काम सुरू होतं, त्यावेळेला अनेक पालक यायचे
आणि मला जेव्हा त्यांच्याकडून रिसीव्ह झालं की प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मला असणारे जे काही इश्यूज आहेत किंवा होते आणि त्यामुळेच माझ्या बाळामध्ये हे काही प्रॉब्लेम्स किंवा इश्यूज मला आढळत आहेत, असं जेव्हा आईंच्या कंप्लेंट आल्या आणि देन आय शिफ्टेड टू गर्भसंस्कार. आणि मला त्याच्यामध्ये मग लक्षात आलं की खरंच म्हणजे तो जो काही गर्भसंस्कारांवरचा स्टडी केला त्याच्यामध्ये हे रिलेट झालं की डिलिव्हरी नंतरचं जे आयुष्य आहे ना, ते डिलिव्हरीच्या आधीच्या 9 महिन्यांमध्येच डिसाईड होतं. सो 9 महिन्यांमध्ये जेव्हा त्या बाळाचा ब्रेन बनतोय, जेव्हा त्या बाळाचे सेन्सरी ऑर्गन्स बनत आहेत, जेव्हा त्या बाळाचे इमोशन्स क्रिएट होत आहेत, जेव्हा त्या बाळाचं बाय बर्थ प्रोसेसिंग स्पीड किंवा कपॅसिटीज डेव्हलप होत आहेत, तिथे जे काही इम्पॅक्ट्स होत आहेत, त्या इम्पॅक्टचा कुठेतरी बर्थ नंतरच्या लाईफमध्ये आपल्याला इम्पॅक्ट बघायला मिळतो. आणि म्हणून हे 9 महिने ऑर्डिनरी नाही आहेत. इथे थोडंसं काही गोष्टींची प्रिकॉशन्स घेणं, प्रिकॉशन्स किंवा अर्ली काही ॲक्टिव्ह राहणं आईनं किंवा हॅपी राहणं, या दोघांचा खूप चांगला कुठेतरी इम्पॅक्ट झालेला बघायला मिळतो. याच्यामध्ये मला हे विचारायचं होतं की जसं तुमच्या मुलीबद्दलचं तुम्ही उदाहरण दिलं, सो तुमच्या प्रेग्नन्सीचे 9 महिने त्या मुलीच्या वेळेला काय होते, कसे होते? सो ते मला जाणून घ्यायला उत्सुकता. डेफिनेटली मी सांगेन की होते स्ट्रेस रिलेटेड काही पिरियड माझा गेलेला आहे दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या वेळेस. कारण ॲज अ प्रोफेशनल बघा मी पीकवर होते माझ्या करिअरच्या. करिअरच्या त्या दरम्यान. तर त्या दरम्यान काही गोष्टी कमिटमेंट्स होत्या. या सगळ्या म्हणजे मी खरंच मला बोलायला काही याच्यामध्ये असं वावगं वाटणार नाही किंवा लपवून ठेवावं असं याच्यातलं काही नाहीये. इव्हन मी म्हणेन थोडंसं थांबवतोय. मी एवढं सांगेन की थोडीशी ती प्रोसेस जरूर सांगा. का याच्यासाठी की तुम्ही तर सफर केलंत. इव्हन तुम्ही सफर करून एक स्ट्रॉंग बनलात, एक म्हणजे कणखर आई बनलात आणि नंतर ते कुठे रिव्हर्स करण्यासाठी फाईट केलंत. इव्हन आजही इतर बाळं अशी बनू नयेत, इतर आईंना मदत व्हावी म्हणून तुम्ही आजही फाईट करताय. बट आज तुमची ही स्टोरी मला वाटतं की अनेक लोकांना प्रॉब्लेम निर्माणच होऊ नयेत यासाठी मदत करू शकते. अगदी त्यामुळे महत्त्वाचं प्लीज आहे, अगदी शेअर युअर स्टोरी. कसं आहे की ज्यावेळेस माझी मोठी मुलगी एक साधारण 4 वर्षाची होती, 4 सव्वा 4 वर्षाची. प्रॅक्टिसच्या पीकवर मी होते. खूप कमिटमेंट्स होत्या. बऱ्याच मोठ्या प्रमाणात बँककडून लोन घेतलेलं होतं. ओके. बऱ्याच गोष्टी चालू होत्या आणि त्या दरम्यान दुसऱ्या प्रेग्नन्सीचा डिटेक्ट झालं की आता मी परत पुन्हा आई होणार आहे. तर आई होण्याचा आनंद तर होताच, पण त्याचबरोबर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या होत्या. त्यातून ते पार पाडता त्या गोष्टींची ती मेळ घालता एका बऱ्याच स्ट्रेसमधून मी गेले त्या 9 महिन्याच्या पिरियडमध्ये. म्हणजे आनंददायी तर होताच, पण त्याहून जास्त मी म्हटल्याप्रमाणे की जेव्हा इट इज अ लोन दॅट यू हॅव टेकन फ्रॉम समबडी अँड यू आर लायबल फॉर दॅट. त्यामुळे स्वतःची काळजी घेऊन, कुटुंबाची काळजी घेऊन परत पेशन्स आणि करिअर याला बघून हे करणं, दॅट स्ट्रेस रिअल आय एक्सपिरियन्स्ड दॅट इन दॅट फेज. इन शॉर्ट त्यावेळेला तुम्हाला गर्भसंस्कार करावे, बाळाला गर्भातला वेळ द्यावा, यासाठी वेळच नाही भेटला. वेळ कमी मिळाला, खूप कमी मिळाला. आणि वेळ जरी असता तरी बराच तो एक अंडर टेन्शन एखादं असेल ना, मी तुम्हाला खरं सांगते कुठलीही स्त्री मनापासून तिला वाटत नाही जेव्हा ती आई हो घातलेली असते किंवा आई होणार असते तेव्हा बाळाकडे लक्ष देऊ नये की स्वतःची काळजी घेऊ नये. पण आजूबाजूच्या कंडिशन्स तेवढ्या फेवरेबल असल्या पाहिजेत तिला तसा विचार करण्यासाठी. आणि त्या दरम्यान थोडं दुर्लक्ष माझ्या फिजिकल हेल्थकडेही माझं झालं. थोडं मग मेंटल हेल्थ तर थोडी अंडर स्ट्रेस होतीच. इमोशनल गोष्टी काही झाल्या. या ह्याच्यातनं इट कॅन बी द रिझन. इट कॅन बी म्हणजे आय एम शुअर अबाउट इट की तेच एक रिझन असू शकतं की व्हेन देवहूती वॉज बॉर्न साधारण 4 ते 5 महिन्याची असतानाच मला काही गोष्टी मी नोटीस करायला लागले की म्हटलं माझं बाळ हे असं इतर बाळांसारखं फार खिदळत नाहीये. जे साधारण 3 ते 4 महिन्याची बरोबर. बाळं खूप खिदळतात, आवाज करतात किंवा क्वीन सोशल स्माईल त्यांच्याकडे माइलस्टोन येतो. पण मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला परमेश्वराने असं बाळ, एक न्यूरोडायव्हर्जंट बाळ दिलं, पण त्याचबरोबर मला एका सक्षम आईच्या पोटी घातलं. म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती मला वाटते. कारण एकतर बीइंग फ्रॉम दिस फील्ड, स्पीच लँग्वेज थेरपी, खूप कीन होते मी. एकतर थिअरॉटिकल आणि बाकी सगळ्या प्रॅक्टिकल नॉलेज वॉज देअर विथ मी. ॲट द सेम टाईम मी पहिल्यांदा आई होत नव्हते, तर दुसऱ्यांदा आई होत होते. म्हणजे तोही अनुभव गाठीशी होता. पण 4 ते 5 महिन्याचं माझं बाळ असताना मग त्या गोष्टी बघणं सुरू झालं, नोटीस करणं की माय चाइल्ड इज काहीतरी वेगळं आहे, काहीतरी वेगळं. मग पुढे गोष्टी तिच्या डेव्हलपमेंटकडे होत गेल्या. कन्व्हेन्शनल ज्यावेळेस मला वाटलं की आता ती स्पेक्ट्रममध्ये आहे हे कळून चुकलं.
कन्व्हेन्शनल थेरपीज आय वॉज नॉट सॅटिस्फाईड विथ, की त्या स्पीच थेरपी म्हणा किंवा त्या ऑक्युपेशनल एक्सेसिव्ह व्हिज्युअल सिकिंग बेस्ड हे अप्रोच होते. मला असा काही अप्रोच हवा होता की जेणेकरून बाळाचे सगळे सिम्पटम्स, त्याचे ट्रेड्स नलिफाय, एक सुंदर प्रोग्रेस माझ्या बाळाने केला पाहिजे. आणि या दरम्यान माझे जे मेंटॉर आहेत ते मला माझ्या मदतीला धावून आले. मेंटॉर म्हणण्यापेक्षा हे दाम्पत्य आहे, ज्यांना मी माझे सद्गुरूही मानते. डॉक्टर अनिरुद्ध धैर्यधर जोशी आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर नंदा जोशी, या दोघांच्या विचारांचं सामर्थ्य मला लाभलं. वा. आणि त्यावेळेस त्यांनी जे त्यांच्या विचारातून जे मार्गदर्शन केलं, की जसं अध्यात्माचा थोडंसं अंग असेल तर तुम्हाला लगेच कळेल की नवविधा भक्तीचे प्रकार आहेत. भक्तीचे 9 प्रकार आहेत. त्यातली सगळ्यात पहिली भक्ती म्हणजे श्रवण भक्ती. म्हणजे मला असा गायडन्स मिळाला की श्रवणाला डेव्हलप कर. श्रवण डेव्हलप करणं म्हणजे लिसनिंग स्किल्स डेव्हलप करणं बाळाचे, हे या पुटाचं उत्तर आहे, या प्रॉब्लेमचं उत्तर आहे. दिस इज द सोल्युशन. आणि त्या दृष्टिकोनातून, त्या अंगातून मग माझा एन्शंट इंडियन स्पिरिच्युअलिटी त्याचा अभ्यास, आध्यात्मिकतेचा अभ्यास सुरू झाला. आणि सायंटिफिक, ज्याला आपण म्हणतो हिअरिंग अँड लिसनिंग सायन्सेस, स्किल्स डेव्हलपमेंट अँड सायन्स बिहाइंड इट, याचा अभ्यास सुरू झाला. त्याच दरम्यान जे मी म्हणते बापू, ज्यांना अनिरुद्ध बापू ज्यांना म्हणतात प्रेमाने आमचे सद्गुरू, त्यांनी एक ग्रंथ आमच्या समोर आम्हा सगळ्या श्रद्धावानांना हातात दिला. तो होता मातृवात्सल्य विज्ञान. त्यामध्ये 2 तत्व खूप अत्यंत सुंदररित्या समजावली गेलेली आहेत. ती तत्व म्हणजे मातृवात्सल्य आणि मातृकर्तव्य. म्हणजे इन नर्चरिंग, वेन यू वॉन्ट टू नर्चर युअर बेबी इन द राईट डिरेक्शन विथ द राईट अप्रोच, with good listening skills development, if you want your child to be a good listener, then you have to study these 2 principles in depth. वा. मातृवात्सल्य इज द लव्ह ऑफ द मदर आणि मातृकर्तव्य म्हणजे ड्युटी ऑफ द मदर. आणि आपल्या ज्या म्हणतो आपण सनातन आपल्या तत्वांनी, आपल्या स्पिरिच्युअलिटीने, आपल्या अध्यात्माने हे आपल्याला इतकंच सुंदर बाळकडू पाजलेलं आहे की एका आईचं मूर्तिमंत रूप म्हणजे हाऊ बेस्ट शी हॅज दिस अमालगमेशन ऑफ लव्ह अँड द ड्युटी ऑल टुगेदर. आणि त्या दरम्यान तो अभ्यास, लिसनिंग स्किल्स डेव्हलपमेंटवरचा अभ्यास, असा जो एक प्रवास माझा सुरू झाला. दिवसागणिक, दिवसेंदिवस मी देवहूतीला इम्प्रूव्ह होताना पाहिलं. तिच्यात खूप बदल झाले, खूप सुंदर सुंदर गोष्टी अचीव्ह झाल्या. आणि मग कुठेतरी वाटायला लागलं की आता हे माझं बाळ इतकं छान डेव्हलप झालं, आता हा जो ही सिक्रेट रेसिपी मी म्हणेन ऑफ ऑटिझम ट्रीटमेंट, इट्स अ सिक्रेट रेसिपी, हे मला आता खुलं करायचं सगळ्यांसाठी, की ज्यांची बाळं न्यूरो डायव्हर्जंट आहेत किंवा रिस्कवर आहेत किंवा डायग्नोस्ड आहेत, त्या सगळ्यांपर्यंत हे गेलं पाहिजे. आणि हाऊ अर्ली, अगदी मी म्हणेन की आता बघा, प्रत्येक वेळेस यंग मॉम्सना देण्यासारखं माझ्याकडे एक गोष्ट आहे. मी नेहमी सांगते की आपण, यू ऑल आर क्वालिफाईड मदर्स, म्हणजे क्वालिफाईड फिमेल्स ना, बरोबर. खूप अभ्यास केलेला, शिकलेल्या आहात, मोठ्या मोठ्या डिग्रीज आहेत तुमच्याकडे. हे मिळवताना किती अभ्यास केलाय तुम्ही, किती चिकित्सक वृत्तीने अभ्यास केलाय, किती जीव तोडून अभ्यास केलाय. मग जेव्हा आई बनण्याचं स्वप्न पाहता आणि आई बनण्याचा निश्चय करता, विचार करता, तेव्हा त्या जर्नीचा थोडासा अभ्यास करणं गरजेचं नाही का? हा अभ्यास जी आई करते तिला बरोबर शी बिकम्स विजिलंट, तिची दृष्टी तिची तशी डेव्हलप करते की कुठल्या महिन्यात मला माझ्या बाळामध्ये काय पाहायचंय. विचार कॉल्ड एज माइलस्टोन्स. आणि इट इज नॉट अ रॉकेट सायन्स, फार सोपं आहे हे. फार सोपं आहे. 4थ्या महिन्यात मला हे पाहायचंय, होतंय का? ठीक आहे, मग इट्स ऑल गुड. 6व्या महिन्यात हे करतंय का बाळ? ठीक आहे, हे छान, हे सगळं. असा जर माइलस्टोन्सचा अभ्यास प्रत्येक स्त्री करायला लागली, प्रत्येक आई करायला लागली, तर मला सांगा डॉक्टर माने, अर्ली आयडेंटिफिकेशन कुठे जाईल का? मला सहज सोपं आहे, म्हणजे तो एक प्रवासाचा भाग बनून जाईल. अगदी बरोबर. खूप छान. या सगळ्यांमध्ये मला एक अजून विचारायचं आहे की गर्भसंस्कारांचा म्हणजे या प्रोसेसमध्ये, जसं की या 9 महिन्यांमध्ये आई जर का गर्भसंस्कार प्रॅक्टिस करते, त्या बाळाला व्हिज्युअलाइज करते किंवा वेगवेगळ्या ध्यानधारणा करते, म्युझिक्स ऐकते, ज्या म्युझिकच्या माध्यमातून ब्रेन फ्रिक्वेन्सी रिड्यूस होऊन तिला पीस स्टॅबिलिटी मिळते किंवा स्ट्रेस रिड्यूस होतोय, तर या सगळ्याचा या गर्भात डेव्हलप होत असणाऱ्या बाळावरती काय परिणाम होतोय?
Definitely, there is an immense evidence of prenatal hearing and importance of that in the field of audiology. बराच अभ्यास झालेला आहे आणि बराच अभ्यास अजूनही होतोय. आता हे वेस्टर्न सायन्स आहे की त्यांनी आपल्याला प्रीनेटल हिअरिंग बद्दल ओरिएंट केलेलं आहे की बाबा ठीक आहे 4थ्या महिन्यातच कान तयार झालेले आहेत, छान ऐकवा, चांगल्या गोष्टी बोला, बाळाशी संवाद साधत संवाद राहा, हे सगळं. पण मला सांगा, अभिमन्यूची गोष्ट आपल्याला माहित नाही का? आज चक्रव्यूहाचं ज्यावेळेस आपण गोष्ट ऐकतो श्रीकृष्णाची, की चक्रव्यूह फोडायचा कसा, आत शिरायचा कसं, तर सुभद्रेच्या पोटातल्या अभिमन्यूने ते ऐकलं आणि त्याला ते कळलं. म्हणजे किती जुनं शास्त्र आहे, हा किती जुनं विज्ञान आहे, याचा विचार करणं फार गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की गर्भसंस्काराच्या ज्या ज्या स्टेजेस फॉलो केल्या जातात, ज्या ज्या पद्धती फॉलो केल्या जातात, त्यात श्रवण म्हणजे लिसनिंग ऐकणं. स्किल्स डेव्हलपमेंट ऑफ द बेबी वेन द चाइल्ड इज इन द वूम ऑफ द मदर, आईच्या गर्भात असताना, गर्भगृहात असताना ते डेव्हलपमेंट करणं खूप खूप महत्वाचं आहे. याच्यावरती मला एक प्रश्न विचार, कारण आज मी जेव्हा मोठ्या तळमळीनं या सगळ्यांसाठी गर्भसंस्कारांबद्दलचं मार्गदर्शन करत असतो, अवेअरनेस प्रोग्राम देत असतो, पण एक लक्षात येतं की आजच्या या वेस्टर्न कल्चर अडॉप्ट केलेल्या आताच्या कलियुगामध्ये अनेक लोक आहेत ज्यांना हे अजूनही पटत नाही किंवा कळत नाही किंवा समजत नाही आहे. आजही म्हणजे पार्ट्या करणं, अल्कोहोल असेल, स्मोकिंग असेल किंवा काही अंमली पदार्थांचं सेवन असेल, ड्युरिंग प्रेग्नन्सी, इवन आफ्टर डिलिव्हरी ऑल्सो, म्हणजे काही लोक ड्युरिंग प्रेग्नन्सी होल्ड करतही असतील. ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि आफ्टर डिलिव्हरी, जोपर्यंत ते बाळ म्हणजे माता आई ती स्तनदाय बाळाला स्तनपान करते, तोपर्यंत सुद्धा केलेलं आपल्याला आढळतं. तर त्याचे नेमके इम्पॅक्ट किंवा इम्प्लिकेशन्स काय बघायला मिळतात या सगळ्यांमध्ये? देयर इज अ हाय रिस्क. आणि जे नेगेटिव्ह आहे ते नेगेटिव्ह आहेच आहे ना. बराच स्टडी झालेला आहे. यात वेगळं आपण आता काय सांगणार येणाऱ्या पिढीला? इट इज ऑल प्रूव्हन की ह्या सगळ्या गोष्टी, अल्कोहोल म्हणा की तुमची लाईफ, इन शॉर्ट काय, तर डिसरप्टेड लाईफस्टाईल ऑफ युअर्स, ऑफ द मदर, ऑफ द फादर, ऑफ द फॅमिली, इट इज गोइंग टू हॅम्पर द फ्युचर ऑफ द चाइल्ड इन वन ऑर द Absolutely. अदर वे. कधी कधी ते गोष्टी तुम्हाला अगदी एखाद्या डिसऑर्डरच्या रूपात सरळ समोरासमोर दिसतील, तर कधी कधी त्या पुढच्या त्याच्या लाईफमध्ये, त्याच्या पुढच्या येणाऱ्या जीवनात कुठेतरी ते मॅनिफेस्ट होणार आहे. डेफिनेटली. मला नेहमी असं वाटतं की आपण कलियुगात आहोत ना, तर दिशा ही विनाशाकडे जाणारीच आहे, जी दिशा. पण ज्यांना ह्याची जाणीव आहे की ही विनाशाकडे जाणारी दिशा आहे किंवा हे योग्य आहे, हे अयोग्य आहे, यांची जाणीव ज्यांना आहे, त्यांनी मात्र अगदी शेवटपर्यंत हा प्रयास करत राहावा, विश्वास की ठेवा. विश्वास ठेवून की आपण काही जीवनामध्ये, काहींच्या जीवनामध्ये तरी हा बदल घडवून आणू शकतो. आणि मला असं वाटतं की परमेश्वराने ही संधी आपल्याला दिली आहे डॉक्टर माने. ते निश्चित. खूप खूप मोठं भाग्य आहे आपलं, नक्कीच, असं मला नक्कीच, वाटतं. नक्कीच. खरंच. इव्हन तुम्ही जे म्हटलात ना, तिथून एक रिलेट होतं की डिस्ट्रप्टिव्ह लाईफस्टाईल ऑफ मदर अँड फादर इज गोइंग टू डिस्टर्ब द बेबी, इव्हन डिस्टर्ब द नेचर, युनिवर्स. सो त्यामुळे हा खूप महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे प्रेग्नन्सी अशी काही गंमत नाही आहे किंवा सहज आपलं असं म्हणजे म्हणतो ना की इट्स अ रिअली व्हॅल्युएबल थिंग आहे, की इथे फक्त एक आई स्वतःच्या बाळाला किंवा ते कपल स्वतःच्या बाळाला नाही, तर खरं तर या देशाच्या किंवा या युनिव्हर्सच्या भवितव्याला जन्माला घालतंय. एक नवीन त्या आई-वडिलांचं, पत्नीचं म्हणजे प्रेमाचं प्रतीक आपण म्हणतो बाळ म्हणजे. तर ते येणार आहे, तर तिथे सीरियसनेस असायलाच हवा. आणि थोडंसं मला वाटतं, की आजच्या पिढीचा कल कुठेतरी या जे काही एवढ्या हजारो वर्षांपासून गर्भसंस्कारांचं किंवा 16 संस्कारांचं काही महत्त्व सांगितलं गेलं, अगदी बीजसंस्कारांपासून हे महत्त्व सांगितलेलं आहे. बट याच्याकडे कुठेतरी बघण्याचा दृष्टिकोन आजच्या पिढीचा कमी झालेला आहे. आम्ही किंवा आपण या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत तो पोहोचवतोय. पण टिल अजूनही या लोकांचा इकडे कल वाढत नाहीये. सो या गोष्टीला तुम्ही म्हणजे काय म्हणाल? की व्हाय? व्हॉट आर द रिझन्स? किंवा मी एवढंच सांगते की आजचं जे बदलतं जग आहे, जिथे विवाह म्हणजे सुद्धा एक लायबिलिटी बनत चाललेली आहे, जिथे लग्न करणं म्हणजे सुद्धा फार मोठी कमिटमेंटची आणि याची गोष्ट, जिथे ही जबाबदारी कमिटमेंट वाटायला. देण्यासही मंडळी तयार होत नाहीयेत, तिथे जेव्हा दोन जीव एकत्र येतात आणि
नुसतं एकत्र येऊन विवाह करतात ही तर मोठी गोष्ट आहे. पहिली म्हणजे सगळ्यात चांगली गोष्ट ती आहे. त्याही पुढे जाऊन बाळाला जन्म देण्याचा विचार करतात. त्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. सध्याच्या युगात मी खरं सांगते ही गोष्ट, की ऍब्सोल्युटली. द वे वर्ल्ड इज चेंजिंग. मग जर हा विचार त्यांनी केलेला आहे, आपल्याला आपला वंश पुढे न्यायचा, बाळाला जन्म द्यायचा, आनंद आई बाबा बनण्याचा, तर थोडासा अभ्यास करा. काही थोडे नियम पाळा, थोडा अभ्यास करा, आनंद निर्माण करा आयुष्यात आणि तज्ज्ञांचं थोडं मत घ्या, तज्ज्ञांची थोडी मदत घ्या आणि हा सगळा पुढचा प्रवास सुखरूप करा. एवढंच मी सांगू इच्छिते. ग्रेट. एक ट्रिकी क्वेश्चन विचारायचा आहे, की समजा आज म्हणजे ठीक आहे, तुमची मुलगी जे काही इश्यूज झाले दॅट्स ओके. बट समजा आज जर का तुम्हाला संधी दिली पुन्हा वापस जाण्याची, त्या प्रेग्नन्सीच्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी तुम्हाला ती गुड न्यूज मिळाली, त्या दिवसापर्यंत आज तुम्हाला परत वापस जाण्याची संधी दिली आणि जर का हे सायन्स सगळे तुमच्या समोर ठेवले, गर्भसंस्कारांचा आज तुम्हाला आम्ही कार्यशाळा ऑफर केली किंवा गर्भसंस्कारांची प्रोसेस तुम्हाला सांगितली, तर तुम्ही करायला तयार आहात का? अगदी निश्चित. म्हणजे त्यावेळेला म्हणजे आज करिअर निवडाल का आज हा 9 महिन्यांचा काळ निवडाल तुम्ही बाळासाठी? मी त्यावेळेसही 9 महिन्यांचा काळच निवडला. म्हणून माझ्या पदरी थोडे टेन्शन्स आणि काय म्हणतात काही कठीण प्रसंग मी फेस केले. त्यावेळेसही हा निवडला, की बाळ महत्वाचं आणि परत ही संधी मिळाली तरी बाळच महत्वाचं, हा पिरियडच महत्वाचा. कारण हा सोन्याचा पिरियड असतो, हा परत येणं नसतं. नसतं. आणि त्याचं मला खरंच ह्याचं महत्त्व वाढत जावं आणि अशा काही भाग्यवान ज्या स्त्रिया आहेत, मुली आहेत, त्यांना खूप छान कुटुंबाचं एक पाठबळ मिळालेलं आहे. पतीचं पाठबळ मिळालंय. त्यांनी बाकी गोष्टींचा विचार न करता आणि आलतू-फालतू ज्याला कंपॅरिझन्समध्ये, तुलनांमध्ये न अडकता किंवा फार फ्युचर म्हणजे भविष्याची फार चिंता न करता, आत्ताचा जो तुमचा पिरियड आहे, हा 9 महिन्यांचा, गर्भारपणाचा, तो मनसोक्त एन्जॉय करा. एवढंच मी त्यांना सांगेन. थँक सो मच. ग्रेट. यानंतर पुन्हा आपण वळणार आहोत ते म्हणजे सोल्युशन्सकडे. आज अनेक लोक अशी बघायला मिळतात. काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राचा मला फोन आला. म्हणजे प्रकार कसा असतो बघा, की मी गेले 5.5 वर्ष झालं गर्भसंस्कारांची प्रोसेस जगाला ओढून सांगतो, की "अरे बाबा करा. हाच तो वेळ आहे तुमच्या येणाऱ्या त्या बाळासाठी देण्याचा." सो तेव्हा लोकांना याचा अवेअरनेस समजत नाही किंवा त्या गोष्टी लक्षात येत नाहीत. स्वतः मित्रालाही माहिती होतं, की मी काय करतोय, काय प्रोसेस आहे. बट डिलिव्हरी झाली. आज 4.5 वर्षांचं बाळ आहे आणि 4.5 वर्षानंतर आज मला फोन येतो, की "सर ते माझं बाळ अजून बोलत नाही. काही करता येईल का आता?" सो अशी लोकं आपल्याला आज बघायला मिळतात. सो आत्ता जे काही ह्या डिसऑर्डर्स बाळांमध्ये बघायला मिळत आहेत, लिसनिंग किंवा ऑडिटरीच्या. सो त्याला आता जर का कोणाला हे जाणवलं, ठीक आहे नाही केलेलं त्यांनी काही प्रोसेसमध्ये झाले असेल मिस्टेक. आता काय करायला पाहिजे? जर का हे ऑब्झर्वेशन्स त्यांचे आहेत, तर त्यांनी इथून पुढच्या त्या बाळाला डेव्हलप करण्यासाठी, जसं तुम्ही तुमच्या बाळाला डेव्हलप केलं, तसं या पालकांनी आपल्या स्वतःच्या बाळाला डेव्हलप करण्यासाठी इव्हन मी म्हणतो, की फक्त प्रॉब्लेमॅटिकच नाही, प्रॉब्लेम नसतानाही आज जी काही हजारो बाळं रोज जन्माला येत आहेत, त्या प्रत्येक आईनं नेमकं काय प्रोसेस फॉलो केली गेली पाहिजे, की बेस्ट आहे तर ते अजून एक्सलंट होऊ शकेल आणि जर प्रॉब्लेमॅटिक आहे तर त्याला बेस्ट किंवा एक्सलंट बनवता येईल. यासाठी काय केलं पाहिजे? जेव्हा एखादी आई किंवा बाबा हे प्रॉब्लेम्स नोटीस करतात, आपण प्रॉब्लेम्स असतानाच आधी बोलूया. त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता राईट डिरेक्शनमध्ये त्या बाळाला नर्चर करणं. मी आतापर्यंत सांगितलं त्याप्रमाणेच, की वी हॅव टू मेक द चाइल्ड अ गुड लिसनर आणि त्या अनुषंगाने लिसनिंग स्किल्स डेव्हलपमेंटवर आपली जी तयारी आहे, जे आपला जो इनपुट्स आहेत किंवा जी ट्रीटमेंट आहे ती सुरू झाली पाहिजे. अरुला इज द युनिक अँड आय विल से द मोस्ट प्रॉमिसिंग अप्रोच इन द वर्ल्ड. अरुला फॉर ऑटिझम, की ज्याच्यामध्ये इट इज द ओनली अप्रोच इन द वर्ल्ड विच इज फोकसिंग ऑन लिसनिंग स्किल्स डेव्हलपमेंट ऑफ द चाइल्ड. ओके. म्हणजे काय ते त्याच्यामध्ये अरुला काय आहे? म्हणजे त्याच्याबद्दल अरुला इज माय मिशन ऑफ माय लाईफ. ओके. रादर आय विल से, बिकॉज द रिझन इज व्हेरी सिम्पल. मी प्रत्येक ऑटिस्टिक बाळामध्ये देवहूतीला पाहते आणि प्रत्येक आईला मयुरी रामदासी इतकं सक्षम बनवणं, टू नर्चर हर चाइल्ड इन द राईट डिरेक्शन, इन द राईट अप्रोच, हे माझं ध्येय आहे.
आणि या ध्येयाला साकार करण्यासाठी म्हणून अरुला फॉर ऑटिझम हे ग्लोबल व्हेंचर पुढे आलेलं आहे, स्थापन वाह! झालेलं आहे. इट्स अ ग्लोबल व्हेंचर. आता गोष्ट अशी आहे की एक प्रश्न तुम्हाला मी सोपा विचारते डॉक्टर माने, की समजा इथे 2 बाळं जन्मलेली आहेत. एक बाळ जन्मताच आंधळ आहे, दिसत नाही, आणि दुसरं बाळ आहे ज्याला ऐकू येत नाही, जे बहिर आहे. वन इज ब्लाइंड अँड वन इज डेफ. तर जेव्हा ही दोन्ही बाळं मोठी होतील, वाढायला लागतील, तर त्यातलं कुठलं बाळ तुमच्या माझ्यासारखं बोलायला लागेल? जे आंधळं आहे ते. ॲब्सोल्युटली राईट. व्हॉट डज इट शोज? की जर सुंदर स्पीच डेव्हलप करायचं असेल बाळाचं, कम्युनिकेशन डेव्हलप करायचं असेल, तर व्हिज्युअल सेन्स प्लेज ए नेग्लिजिबल रोल. त्याचा जो रोल आहे व्हिज्युअल सेन्सचा किंवा दृष्टीचा, हा फार कमीत कमी रोल आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा रोल काय आहे, तर लिसनिंग Listening. स्किल्सचा. ओके, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे चाइल्ड हु इज अ गुड लिसनर इव्हेंच्युअली बिकम्स अ गुड स्पीकर. आणि Absolutely. ऑटिझममध्ये द रूट कॉज ऑफ ऑल द ट्रबल इज लॅक ऑफ स्पीच, लॅक ऑफ लिसनिंग, लॅक ऑफ कम्युनिकेशन. जर लिसनिंग स्किल्स डेव्हलप केले गेले या बाळांमध्ये अप्रोप्रिएटली, तर डेफिनेटली मिरॅक्युलस रिझल्ट्स आपल्याला बघायला मिळतील त्यांचे डेव्हलप. बिकॉज चिल्ड्रन ऑन स्पेक्ट्रम दे आर स्पेशली गिफ्टेड, दे आर सुपर गिफ्टेड. त्यांच्या पार्स इतक्या वेगळ्या पद्धतीने आहेत. म्हणून मी ऑलवेज सांगते की न्यूरो डायव्हर्जन्स इज नॉट अ डिसऑर्डर ऑर कंडिशन इफ यू ट्रीट इट इन अ राईट वे. ओके, मग तेच होतं. नाहीतर इथे काय होतं की ऑटिझम ट्रीटमेंटमध्ये ज्या काही कन्व्हेन्शनल थेरपीज आजच्या काळात अवेलेबल आहेत, ज्याला आपण ऑक्युपेशनल थेरपी म्हणतो, स्पीच थेरपी म्हणतो, किंवा अजून बिहेव्हिअरल थेरपी म्हणतो, या सगळ्या थेरपीज ह्यांची काही लिमिटेशन्स आहेत. कळलं? आता गोष्ट काय आहे की या थेरपीजना सगळ्यांना मी एकत्र करते आणि त्यांना अंडर एक वन रूफ टाकते, कन्व्हेन्शनल थेरपीज. याचे जे एक्सपर्ट्स आहेत किंवा जे स्कूल ऑफ थॉट आहे, त्यांनी काय विचार केला की ऑटिस्टिक बाळं ही इनेटली खूप छान व्हिज्युअल सिकर्स असतात. म्हणजे ते लॅक इन कम्युनिकेशन, त्यामुळे जिथे कम्युनिकेशन गॅप येतो तिथे आपली विजन जास्त काम करते, जेव्हा कम्युनिकेशन गॅप असतो तेव्हा. तर आपली बाळं जी आहेत ना, आपली बाळं ही इनेटली दे आर गुड व्हिज्युअल सिकर्स. मग आपण काय करूया, म्हणजे हे एक्सपर्ट्स काय विचार करतात की ह्यांना असा अप्रोच डेव्हलप करूया की त्यांना आपण त्यांच्यामध्ये त्यांचं व्हिज्युअल सिकिंग आणि त्यांचं व्हिज्युअल लर्निंग आपण खूप छान फॉस्टर करू शकतो, खूप वाढवूया आणि मग त्यांना डेव्हलप करूया. तर मग हे असे सगळे अप्रोचेस आले. त्यामुळे थेरपी सेशन जर तुम्ही ऑब्झर्व केले, ह्या मुलांना ज्या थेरपीज दिल्या जातात ऑटिस्टिक मुलांना, त्या अशा क्लोज रूममध्ये जसे आपण बसलोय, आणि टेबल टॉप ऍक्टिव्हिटीज. म्हणजे देर इज लॉट ऑफ यूज ऑफ फ्लॅश कार्ड्स. म्हणजे अगदी आंबा दाखवायचा तरी फ्लॅश कार्ड, दुधाची बाटली दाखवायची तरी फ्लॅश कार्ड, साबण दाखवायचं तरी फ्लॅश कार्ड, प्रत्येक गोष्ट फ्लॅश कार्ड. एवढंच काय, तर आई बाबांचा फोटो दाखवून आई आणि बाबा बोलायला शिकवतात. अशा पद्धतीने एक्सेसिव्ह यूज ऑफ फ्लॅश कार्ड्स केला जातो. सॉर्टिंग, मॅचिंग, ब्लॉक बिल्डिंग, लॉट ऑफ व्हिज्युअल ब्राईट कलर्ड ऑब्जेक्ट्स, पझल सॉल्विंग, अशा टेक्निकल गोष्टी टेबल टॉप ऍक्टिव्हिटीज केल्या जातात कॉन्सेप्ट बिल्डिंग्सवर. आणि दॅट इज कॉल्ड एज अननॅचरल अँड कंपेल्ड व्हिज्युअल सिकिंग, जे डेव्हलप केलं जातं या मुलांमध्ये. मुलं डेव्हलप होतात टू सम एक्सटेंट, बट लाईक अ रोबॉट. आणि मला काही रोबॉट डेव्हलप करायचे नाही. तर याचा अर्थ काय आहे की जर मला एक नॅचरल फ्लो ऑफ स्पीच मुलांमध्ये डेव्हलप करायचा असेल, कम्युनिकेशन, जिथे कम्युनिकेशन संवाद साधला जातो तिथे सगळे प्रॉब्लेम्स नलिफाय सो होतात. हाऊ यू डू इन दिस थेरपी? बेसिकली काय आहे की लिसनिंग स्किल्स बेस्ड बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज, अरुलाज व्हेरी ओन ऍक्टिव्हिटीज, व्हेरी ओन कॉन्सेप्ट्स वी हॅव डिराइव्ड. त्या साधारण 50हून जास्त कॉन्सेप्ट्स आहेत अरुलामध्ये, की वा. 50हून जास्त, आणि दीज आर ऑल कॉपीरायटेड कॉन्सेप्ट्स, की ज्या अरुलाच्या व्हेरी ओन कॉन्सेप्ट्स आहेत, की त्याच्यामध्ये लिसनिंग स्किल्स पर्टेनिंग टू नॅचरल व्हिज्युअल सिकिंग आणि लिसनिंग स्किल्स डेव्हलप केले गेले. म्हणजे काय थोडक्यात, की मला कुठलंही फ्लॅश कार्ड दाखवायचं नाही. इथे मी 2 स्टेटमेंट्स फार क्लिअरली मेन्शन करते. वन्स यू एंटर इन अरुला, 2 स्टेटमेंट्स तुम्हाला ऐकायला मिळतात. पहिलं स्टेटमेंट आहे, होम इज द बेस्ट थेरपी सेंटर. वा. नाउ आय हॅव अ जस्टिफिकेशन फॉर दॅट. का घर सगळ्यात बेस्ट थेरपी सेंटर आहे बाळाचं? कारण बाळ सगळ्यात जास्त कम्फर्टेबल झोनमध्ये त्याच्या घरात असतं.
बरोबर. त्याला कोणाशीही ऍडजस्टमेंट करायची नसते. नवीन जागेशी, नवीन थेरपिस्टची, नवीन वातावरणाशी त्याला काही ऍडजस्टमेंट करायची नसते. दुसरी गोष्ट, त्याला कुठेही आडकाठी नसते. इथे हात लावू नको, तिथे जाऊ नकोस, इथे बघू नकोस. तो सगळ्यात जास्त काम, कंपोज्ड आणि एकदम शांत असतो. शांत म्हणजे त्याला कम्फर्ट झोनमध्ये असतो आपल्या घरात. म्हणून घर सगळ्यात बेस्ट थेरपी सेंटर आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे जे स्टेटमेंट आहे ते म्हणजे मदर्स आर द बेस्ट थेरपिस्ट ऑफ देअर चाइल्ड. 100%. आई ही आपल्या बाळाची सगळ्यात बेस्ट थेरपिस्ट आहे. कारण तिच्याकडे 2 शस्त्र आहेत, 2 वेपन्स, हर व्हॉइस अँड हर टच, विच कॅनॉट बी रिप्लेस्ड बाय द मोस्ट एक्सपेन्सिव्ह अँड एक्सपर्ट थेरपिस्ट इन द वर्ल्ड आउट देअर. ॲब्सोल्युटली. हे प्रत्येक आईला कळलं पाहिजे. जेव्हा तुम्ही अग्री करता, या 2 गोष्टींना मान्यता देता आणि एंटर करता अरुलामध्ये, तेव्हा तुम्हाला कळतं की किती सुंदर आणि सोप्या रीतीने हा प्रवास आखलेला आहे. इट्स अ 1 year लॉंग स्ट्रक्चर्ड प्रोग्राम फॉर द मदर. 1 year लॉंग. 1 year लॉंग, 1 वर्षभराचा हा प्रोग्राम आहे, ज्याच्यामध्ये 2 पॉइंटर्स मी तुम्हाला थोडक्यात सांगते इथे, की जशी आई एंटर करते तेव्हा मी म्हटल्याप्रमाणे इट्स अन अप्रोच मेड बाय मदर फॉर अ मदर. अ सिनियर मदर अंडरस्टँड्स व्हॉट अ ज्युनियर मदर गोज थ्रू, व्हॉट ट्रबल Yes, शी इज गोइंग थ्रू, absolutely. तिला काय त्रासातून ती चालली आहे, तिला कुठले ट्रबल्स आहेत. तर त्यामुळे जे नॉलेज, जे ज्ञान आणि जो शहाणपणा, विजडम इज इम्पॉर्टंट, दॅट एव्हरीथिंग इज गिवन बाय मी. तर काय होतं, जेव्हा ती एंटर करते, एनरोल करते अरुलामध्ये, तर तिला ॲक्सेस मिळतो पोर्टलचा, वेबसाईटवरच्या, ज्याच्यामध्ये आजच्या घडीला म्हणजे आजतापर्यंतचे 250हून जास्त व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन्स आहेत. दॅट इज वन थिंग. ज्याच्यामध्ये व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेटेड मॉड्यूल्स आहेत, व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेटेड ॲक्टिव्हिटीज, व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेटेड टेक्निक्स, कॉन्सेप्ट्स अँड ऑन गोईंग डाऊट क्लिअरन्स सेशन्स, जे सगळे अपलोडेड असतात. हा ॲक्सेस तिला मिळतो. शी स्टार्ट स्टडिंग. ओके, बट ओनली गिव्हिंग ॲक्सेस इज नॉट इनफ. तर मी तिच्यासाठी एक एंटिटी अपॉइंट करते, दॅट इज कॉल्ड ॲज सिनियर अरुला केअर थेरपिस्ट. आता ही एंटिटी कोण आहे? शी इज ऑलरेडी डन हर मास्टर्स इन इदर न्यूरोसायकॉलॉजी or clinical psychology, and she is trained under Arula approach, under the vigilance for a couple of years consistently, and then she is designated as senior Arula care therapist. She becomes the mediator between me and the mother, and she guides her under my guidance for throughout the year with respect to the progress of the child. व्हेरी नाईस. And very systematically structured आणि ट्रान्सपरंट अप्रोच असा आहे. आय एम रिअली प्राऊड टू से वन थिंग, डॉक्टर माही, की अरुला इज हिलिंग mothers from the most developed countries like UK, US, Germany. But I'm proud to say that it is healing a very common mother, a mother from a very remote place in India, like कुठेतरी नागालँड मधली छोटीशी रिमोट प्लेस आहे, बिहार मधली आहे, महाराष्ट्रातली, जिथे प्रायमरी मेडिकल केअर इज ऑल्सो Not इशू, available. बिग चॅलेंज. देअर अरुला इज वर्किंग. आणि हा इट्स अ प्राऊड थिंग फॉर मी टू से. ॲब्सोल्युटली ग्रेट. याच्यामध्ये एखादी थेरपीचं एक्झाम्पल तुम्ही दिलं तर बेस्ट राहील. ठीक आहे. याच्यामध्ये एक टेक्निक मी एक्सप्लेन करते त्याच्यामध्ये, की जे आहे ते म्हणजे पॅरलल टॉक टेक्निक, जे आम्ही यूज करतो. बऱ्याचदा काय होतं, ऑटिझममध्ये बाळं नॉन व्हर्बल असतात, म्हणजे ते बोलू शकत नाही, त्यांच्यामध्ये स्पीच नसतं. स्पीच एलिसिट करण्यासाठी बरेच काही उपाय ऑलरेडी आयांनी केलेले असतात, की त्याला पुश करणं, सारखं सारखं त्याला फोर्स करणं बाळाला बोल म्हणून, किंवा रिपीट करणं. ते कन्व्हेन्शनल थेरपीजमध्ये तर दाखवून बोल, म्हण, आंबा बोल, म्हण, काय ज्याला शब्द आपण काही वापरू, की बास्केट बोल, हे असं बोल बोल म्हणून त्यांना खरंच बाळांना टॉर्चर केलं जातं, की देर इज लॉट ऑफ फोर्स ऑन स्पीच. बट इथे एक छोटीशी आणि खूप सुंदर टेक्निक आम्ही डेव्हलप केलेली आहे, त्याला पॅरलल टॉक टेक्निक म्हणतो इन स्पीच, की ज्याच्यामध्ये आई बाळाच्या मनातलं बोलायला लागते. म्हणजे बाळ जिथे स्पीचलेस असतं, स्पीच नाही देऊ शकत, तेव्हा देर इज वन टेक्निक दॅट इज इम्प्लिमेंटेड, की आई, द मदर प्लेज द रोल ऑफ द बेबी, आणि ते कम्युनिकेशन, ती 2 वे कम्युनिकेशन एलिसिट करायला लागते. म्हणजे काय रे, तुला भूक लागलीये? बाळ बोलू शकत नाहीये मला भूक लागलीये. हो आई, मला खूप जोराची भूक लागली. सिम्पल टेक्निक आहे, पण हे विथ द प्रॉपर लेटेन्सीज, प्रॉपर रेट, रिदम, इंटोनेशन्स,
हे स्पीचचे आस्पेक्ट्स लक्षात घेऊन ट्रेन केलं जातं आईला. स्टार्ट इम्प्लिमेंटिंग दॅट. आणि हे करता करता दिसायला लागतं 3 महिन्यात 4 महिन्यात बाळ वर्बल बनायला लागली. आई यायला लागते. ज्या आईने आई हा शब्द ऐकलेला नसतो बाळाच्या तोंडून, ती त्या आईकडे बाळ असं भुंग्यासारखं सुरू होतं, आई 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 करत. आणि मग काय आनंदाचा क्षण असेल तो तिच्यासाठी. डेफिनेटली डेफिनेटली. असे एक सिंपल टेक्निक आहे. हे अशा पद्धतीने अशा बऱ्याच जवळजवळ 50 ते 55 टेक्निक्स डेव्हलप केलेले आहेत. ग्रेट. खरंच खूप सोपं. आज सर्वसाधारण म्हणजे ऑनलाईन बेसिसवर हे सगळं करता येतं? एक्झॅक्टली. अरुला हा कम्प्लीट ऑनलाईन अप्रोच आहे. कम्प्लीट ऑनलाईन. म्हणून तुम्ही म्हटलं की कुठल्या तरी रिमोट प्लेस ऑफ इंडिया आणि कुठे एखादी डेव्हलप्ड कंट्री, सगळीकडे अरुला कॅन रीच. व्हेरी आणि नाईस. दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन हा अर्धवट मी ज्ञान म्हणते, अर्धवट हे एक्सप्लेनेशन आहे. इट्स अन ऑनलाईन ट्रेनिंग फॉर द मदर. डेफिनेटली ट्रेनिंग, हर एम्पॉवरमेंट, हर एनरिचमेंट अँड एव्हरीथिंग, नॉलेज गिविंग कोर्स or whatever you call, but it's an offline therapy for the child, no? Yeah. Because he is getting the therapy from his loved Offline, yeah. therapist of his own choice. That is his mother. ॲब्सोल्युटली. बरोबर की नाही? ॲब्सोल्युटली. He is getting that. खूप सुंदर. सो आज किती लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलेलात किंवा एखादी अशी केस स्टडी की जे एखादं कपल तुमच्यापर्यंत पोहोचलं आणि जे काही डेव्हलपमेंट झालं आणि त्यानंतरचे म्हणजे ज्या काही अशा कॉम्प्लिकेशन्स होते किंवा काहीतरी तो चेंज होता आणि त्यानंतर पालकांची मनोगतं, सो अशी एखादी केस स्टडी सांगितली तर? मी थोडक्यात तुम्हाला 3 केसेस वेगवेगळ्या ह्याच्या सांगते, एज ग्रुपच्या, वेगळ्या कन्सर्नच्या. पहिली एक केस आहे जे 11 वर्षाचं बाळ आहे. जे लहान बाळं जी येतात ना त्याच्याबद्दल मी नाही, कारण त्यांचे तर डेव्हलपमेंट्स फार क्विक आणि फास्ट मिळतात. जितकं लहान वय आहे तितकं खूप छान. अर्ली इज बेटर. अर्ली इज ऑलवेज बेटर. ती लहान. पण आता थोडंसं मी मोठ्या बाळांबद्दल सांगते तुम्हाला. का की जिथे सगळ्यांनी सांगितलं होतं की नथिंग कॅन बी डन, आता काही होऊ शकत नाही. 11 year old चाइल्ड, 11 वर्षांचा माझा सानिध्य, कुलू मनालीत बेस्ड आहे इंडियामध्ये आपल्या. त्याचे बिहेवियर्स अरुलामध्ये ज्यावेळेस तो एनरोल झाला, त्याची आई जेव्हा एनरोल झाली, डॉक्टर कपल, दोघंही अगदी खूप रिनोन डॉक्टर्स ऑफ कुलू मनाली, ते जेव्हा एनरोल झाले त्यावेळेस अशी स्थिती होती की सानिध्य एका रेग्युलर शाळेत जात होता 11 वर्षांचा, आणि त्या शाळेने त्याला शाळेतनं काढून टाकण्याचा अल्टिमेटम दिला आई वडिलांनी. आतापर्यंत आम्ही फोकस केला, आम्ही आतापर्यंत प्रयत्न केला, बट ही इज नॉट ॲडजस्टिंग इन द स्कूल, प्लीज टेक हिम अवे, त्याला घेऊन काढून टाका. खूप डिप्रेस झालेली होती आई की पुढचं फ्युचरच दिसत नव्हतं, काय करणार. अशा वेळेस ज्यावेळेस अरुलात एनरोलमेंट झाली आणि त्याच्या पर्टेनिंग टू 3 गोष्टी म्हणजे लिसनिंग स्किल्स डेव्हलपमेंट, अर्ज ऑफ कम्युनिकेशन, आणि तिसरा मुद्दा म्हणजे अकॅडमिक्स, नॉट इव्हन अकॅडमिक्स, आय विल से प्री अकॅडमिक स्किल्स, त्याच्यावर जेव्हा काम करायला सुरुवात केली, आईला ट्रेन केलं, तेव्हा 8 महिन्यात परिस्थिती अशी झाली की आईला आता प्रश्न पडला की CBSE बोर्डमध्ये घालू की ICSE बोर्डमध्ये. हो. कॅन यू बिलीव्ह दिस? म्हणजे त्या शाळेने तर ऍक्सेप्ट केलंच त्याला, की ऍक्सेप्ट म्हणजे काढलं नाही, बिकॉज ही वॉज डेव्हलपिंग डे बाय डे. का तर छोटीशी मोठ्या कधी कधी ना प्रॉब्लेम्सचं जे Solutions ते छोटेसे असतात, पण ते फार महत्वाचं. दॅट आय कॉल इट एज सिक्रेट रेसिपी ऑफ अरुला, की जिथे लिसनिंग स्किल्स डेव्हलप झाले ते एवढ्या छान पद्धतीत डेव्हलप होत गेले की तो रेग्युलर शाळेमध्ये म्हणजे मेनस्ट्रीम स्कूलमध्ये ऍडजस्ट पण झाला. आणि त्याची आई आता स्वप्न बघायला लागली की आय शुड पुट माय चाइल्ड, आता माझ्या बाळाला जरा चांगल्या शाळेत मला घालायचं. तर हा एक अनुभव म्हणजे दिस इज वन केस स्टडी. ग्रेट, दिस इज अमेझिंग स्टोरी. सेकंड केस स्टडी अबाउट वन गर्ल डॉटर, साधारण 10 वर्षाची मुलगी, सिव्हिअर बिहेवियरल कन्सर्न्स. ओके. केस फ्रॉम UAE, इथून होती, गल्फ कंट्रीजमधून, UAE मधली होती. सिव्हिअर बिहेवियर कन्सर्न्स, खूप सेल्फ हार्मिंग बिहेवियर्स अँड ऑल. अशा स्टेजला आली की आई खूप टेन्स्ड होती, कारण 10 वर्षाची म्हणजे एनी टाइम शी कॅन हिट द प्युबर्टी. दॅट वॉज हर दिस थिंग, हेल्दी हेफ्टी चाइल्ड अँड ऑल. सो शी वॉज व्हेरी मच अंडर स्ट्रेस की शी इज नॉट इवन टेकिंग केअर, शी इज नॉट इवन टॉयलेट ट्रेंड. हाऊ विल शी टेक केअर ऑफ द अदर थिंग्स वेन द मेन्स्ट्रुअल सायकल विल हिट, पिरियड्स विल हिट, अँड हाऊ विल शी कोप अप विथ दॅट. तर तिला त्या पिरियड झाल्यानंतर मी ती कशी होणार, ती कसं पुढचं मी करू आणि काय करू, अशा मोठ्या टेन्शनमध्ये आई होती. पण सेम अगेन इन दिस केस लिसनिंग स्किल्सवर काम करणं हळूहळू सुरू केलं. आईचा कॉन्फिडन्स वाढत गेला. यामध्ये
किचन ॲज आय से होम इज द बेस्ट थेरपी सेंटर. आणि या बाळामध्ये ना आम्ही हार्ट ऑफ द वर्कशॉप म्हणून किचनला यूज केलं. ओके. किचनमध्ये तिची इन्व्हॉल्वमेंट एवढी वाढवली त्या 10 वर्षाच्या मुलीची, की ज्याच्यामध्ये तिचे 5 सेन्सेस हे खूप परफॉर्मन्स बेसिसवर आम्ही डेव्हलप केले. म्हणजे 5ही सेन्सेस किचनमध्ये काम करताना, मग ऑल्फॅक्टरी असो, नाकाचं असो, ऐकणं असो, वास असो, ऐकणं असो, टच असो, सगळ्या गोष्टी, टेस्ट असो, सगळ्या गोष्टी डेव्हलप झाल्या. जसे तिचे 5 सेन्सेस डेव्हलप होत गेले, अलॉंग विथ लिसनिंग स्किल्स तर होतेच, तिचा अवेअरनेस डेव्हलप होत गेला. शी बिकेम टॉयलेट ट्रेंड इन 3 मंथ्स. 3 महिन्यात ती टॉयलेट ट्रेन झाली. जिला कुठे करावं आणि काय करावं त्याची शुद्ध नसायची, ती डेव्हलप झाली. आणि आज 11 वर्षाची आहे. तिची आई आता एवढी रिलॅक्स आहे की आता येऊ देत, तिला पिरियड्स जेव्हा येतील तेव्हा येतील, कधी मोठी व्हायची ती होऊ दे. नाऊ शी इज प्रिपेअर्ड फॉर दॅट. शी विल लिसन टू मी अँड शी विल ॲक्ट अकॉर्डिंगली. ही दुसरी गोष्ट. आणि तिसरी एक केस आहे ती माझी खूप काय म्हणते मी खूप छान केस आहे, कारण हे एक बाळ माझं सगळ्यात मोठं बाळ आहे अरुलामधलं सगळ्यात मोठं बाळ म्हणजे 27 वर्षांचं आहे ते. हो. ओके, इट्स अ यंग अडल्ट. की सारखा सेल्फ इंडिपेंडन्स वर आपण खूप काम केलं. जेव्हा तो झाला एनरोल अरुलामध्ये, तेव्हा ही वॉज नॉट दॅट मच इंडिपेंडंट. पवन फ्रॉम इंडिया, मुंबईतलाच आहे, जो इंडिपेंडंट नव्हता. प्रत्येक गोष्टीत असिस्टन्स लागायचा आईचं. आणि 27 इयर ओल्ड ॲडल्ट म्हणले, विचार करा किती बाकीचे कन्सर्न्स पण असतील सगळ्या गोष्टी. तर या सगळ्या गोष्टी त्याला एज्युकेट करता करता, आणि मला आनंदाची गोष्ट वाटते की 27 वर्षाचं मूल असताना सुद्धा त्या आईने तयारी दाखवली. आय विल वर्क विथ माय चाइल्ड. शी डिड नॉट गिव्ह अप. आणि खूप Absolutely. कौतुक आहे त्या आईचं. आणि शी स्टार्टेड वर्किंग ऑन इट. लिसनिंग स्किल्स फॉस्टर करायला लागले. एज अप्रोप्रिएट त्याला आउटडोर एक्सपोजर्स आम्ही खूप द्यायला लागलो. की छोट्या छोट्या व्यवहार आहेत, शॉपिंगपासून छोट्या छोट्या गोष्टी, डिसिजन मेकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ऑब्झर्वेशन टुवर्ड्स द सराउंडिंग, अलर्टनेस अबाउट इट, तो डेव्हलप करत गेलो. आणि यू विल नॉट बिलीव्ह, तो क्लिअर होत नव्हता ग्रॅज्युएशन. आय थिंक 3-4 वर्ष ही दे वर ट्राईंग. पण या वर्षी तो आता 2 महिन्यापूर्वीच रिझल्ट आला, का महिन्याभरापूर्वीच आला रिझल्ट, की 6 सब्जेक्ट तो क्लिअर झालेला आहे विदाऊट अ रायटर. वा. विदाऊट अ रायटर. ही यूज टू हॅव रायटर विथ हिम. आणि काहीतरी एक्सप्रेस करायचा, तोडकं मोडकं, तर तो लिहायचा रायटर. पण दिस टाइम ही डिड नॉट यूज. त्याने रायटर यूज केला नाही. स्वतःचे पेपर स्वतः लिहिले आणि ही क्लिअर. और क्या चाहिए. सुंदर, अप्रतिम. खरंच म्हणजे आज अशा परिस्थितीमध्ये अडकलेल्या पालकांसाठी अरुला मला वाटतं की खूप छान काम करत आहे. आणि अनेक मदर्सचा जो पेन आहे, कपल्सचा जो पेन आहे, कारण आई सॉ की लॉट मेनी पीपल प्रेग्नन्सी गुड न्यूज मिळाल्यानंतर खूप एक्सायटेड असतात, आनंदित असतात. आणि जेव्हा डिलिव्हरीनंतर, म्हणजे डिलिव्हरीच्या काळात फोकस करत नाहीत, तो काळ जो सुवर्ण काळ आहे म्हटलं तसं, तिथे फोकस करत नाही, तो निघून जातो. आणि प्रॉब्लेम फेस झाल्यानंतर मग सफरिंग स्टार्ट होतं. आणि एवढं सफरिंग असतं, जो पेन असतो, म्हणजे तुम्ही तो स्वतः एक एक्सपिरियन्स केलेला. आणि तिथे ही मदत फारशी कोणाला मिळत नाही. सो आजच्या आपल्या टॉकमधून मला वाटतं की अनेक लोकांना मदत होऊ शकते. कारण म्हणतो ना की फॉर एव्हरी प्रॉब्लेम देर इज अ सोल्युशन, बट ते सोल्युशन तुम्हाला मिळणं खूप गरजेचं आहे. आणि ते माहिती नसेल तर सफरिंग स्टार्ट राहतं. आणि पॉडकास्टच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत हे सोल्युशन्स पोचतील असं मला वाटतं. मी ऑडियन्सला पण आज निश्चित सांगेन की तुमच्या कमेंट्स, इवन या व्यतिरिक्त या विषयाला घेऊन तुमच्या काही समस्या असतील, प्रश्न असतील, तर जरूर कमेंट करा. निश्चित मॅडम त्याला रिप्लाय करतील. किंवा तुम्हाला काही जर मदत हवी असेल तर जरूर मॅडमना संपर्क करू शकता. त्यांचे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन्समध्ये देतोय. खूप सुंदर विषय आहे, कारण या विषयाला मी खूप जवळून काम केलेलं आहे. अनेक पालकांना मी जवळून पाहिलेलं आहे. सो जो पेन आहे तो अनबेरेबल राहतो. आणि स्वतःच्या बाळामध्ये असे काही इश्यूज असतील तर आई किंवा पित्याला झोप लागत नाही. आणि याचं सोल्युशन म्हणजे मला वाटतं मॅडम तुम्ही खरंच म्हणतात ना मराठीमधली म्हण आहे की अगदी तुम्ही देवासारखे या सगळ्यांसाठी धावून आलेला आहात. किंवा असं काही म्हणू नका. आय हॅव ओनली वन सिम्पल थिंग टू से. परमेश्वर ना प्रचंड कृपाळू आहे. आधी हा विश्वास ठेवायचा. आणि जर मला त्याने सिलेक्ट केलेलं या बाळासाठी, म्हणजे आय एम द मोस्ट केपेबल. या म्हणजे ॲब्सोल्युटली. मी खूप सक्षम आहे. म्हणजे आय एम द ग्रेटेस्ट मॉम इन द वर्ल्ड. हा प्रत्येक आईने विचार करायचा. आणि काम ॲब्सोल्युटली. मी नेहमी सांगतो की आपण आपल्याकडे जे बेस्ट आहे ते आपण द्यायसाठी आलेलो. कदाचित तुम्ही बेस्ट बनावं, तुमच्यातले स्किल अगदी बेस्ट बरोबर. बाहेर यावेत,
म्हणून कदाचित तुमची ती परीक्षा, तुमचं बाळ ही म्हणजे तुमची एक्झाम होती आणि ती तुम्ही पास केलीत आणि म्हणून तुम्ही जगासाठी एक मदर म्हणून आज तुम्ही सर्व्हिंगसाठी तयार झालात किंवा निवडलं गेलं तुम्हाला. सो ग्रेट. म्हणेन खरं तर गप्पा अजून मारता येतील, भरपूर सारे प्रश्न आहेत किंवा खूप साऱ्या समस्या आहेत, बट टिल आजच्या या आपल्या डिस्कशन्समधून खूप सारे इन्साईट कळालेत. अर्ली एजमध्ये काय म्हणजे प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत, आयडेंटिफिकेशन कसं करायला पाहिजे किंवा त्याचे सोल्युशन्स काय आहेत, या अनेक गोष्टींबद्दल तुमच्याकडून माहिती मिळाली. अजून एक शेवटचा जाता आता प्रश्न विचारायचा आहे, की आता आपण डिस्कशनमध्ये बोललोच की ज्या बाळांमध्ये इश्यूज नाहीच आहेत, जस्ट आता डिलिव्हरी झालेलं आहे, पण बाळाला मला अजून बेस्ट बनवायचं आहे. सो आज आमच्या इकडे आम्ही पाहतोय की बरेचसे म्हणजे फ्लॅश कार्ड्स किंवा अर्ली डेव्हलपमेंटसाठीच्या काही ॲक्टिव्हिटीज केल्या जातात. आज जवळजवळ 38 बाळं आहेत ज्यांना 4 महिने ते 1.5 वर्षाच्या एज ग्रुपमध्ये अर्ली माइलस्टोन अचिव्हमेंटसाठी रेकॉर्ड बनवलेले आहेत बाळांनी किंवा मिळालेले आहेत, ते अचीव्ह झालेले आहेत. मी पाहतोय की माइलस्टोन चार्टच्या अगेन्स्ट आमची जी गर्भसंस्कार केलेली बाळं आहेत ती खूप लवकर म्हणजे 3 महिन्यांच्या एजमध्ये, 4 महिन्यांच्या एजमध्ये बोलणाऱ्या आज हजारो बाळांचे माझ्याकडे व्हिडिओज आहेत. 1 वर्षाच्या आत बाळ पूर्ण ॲक्ट करायला लागलेलं आहे, जे सांगतोय ती प्रत्येक गोष्ट समजतंय, अंडरस्टँड करतंय. म्हणजे हा कुठेतरी ह्या गर्भसंस्कारांचा प्रभाव मला या बाळांमध्ये झालेला जाणवतोय. सो अजूनही या बाळांना बेस्ट बनवायचं असेल, जसं की आज माझ्या कम्युनिटीमधल्या लाखो महिला तुम्हाला ऐकत असतील, सो त्यांना जी की बाळं ऑलरेडी माझी चांगलीच आहेत, पण त्यांना अजून मला बेस्ट बनवायचं आहे, तर त्यासाठी काय सजेशन्स द्याल? एवढंच म्हणेन की कंपेल्ड व्हिज्युअल सिकिंग अवॉइड करा. स्क्रीन टाईम विचार करून त्यांना द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं अगदी 6 ते 7 महिन्याचं जरी बाळ झालं, हातात पुस्तक देऊन टाका. वा. कळलं का? पुस्तकांशी त्याचा लढा हे करा. कारण ॲज आय से रिसेप्शन ऑर कॉम्प्रिहेन्शन प्रिसिड्स द स्पीच. म्हणजे अंडरस्टँडिंग ऑफ स्पीच हे आधी येतं स्पीचपेक्षा. तसंच स्पीकिंग स्किल्स किंवा रायटिंग स्किल्स हे रीडिंग स्किल्सच्या नंतर डेव्हलप होतात. रीडिंग स्किल्स हे आधी डेव्हलप होतात रायटिंग स्किल्सच्या आधी. बाळाला अगदी ज्याला आपण काय म्हणतो वोरॅशियस रीडर म्हणजे खूप छान रीडिंग डेव्हलप करा. प्रत्येक आईला माझं हे सांगणं आहे, खूप उत्तम वाचक बनवा बाळाला. त्यांचं रीडिंग डेव्हलप करा. बघा लँग्वेज, स्पीच, देअर कॉन्फिडन्स एका लेवलपर्यंत. आणि जर तुम्हाला बाळामध्ये डेव्हलप तुमच्याकडे जे गुण नसतील तर आधी तुम्ही सुरुवात करा ॲब्सोल्युटली. आणि बाळाला तसं डेव्हलप करा. ओके, ग्रेट. मला शेवटचा एकच प्रश्न विचारायचा आहे. अशी कोणती 5 पुस्तकं तुम्ही आमच्या ऑडियन्सला सजेस्ट कराल जे न्यूली पॅरेंट्स आहेत, तर अशी बेस्ट 5 बुक्स तुम्ही कोणती सजेस्ट कराल प्लीज? सगळ्यात महत्त्वाचं बेस्ट 5 बुक्समध्ये पहिलं जे पुस्तक येतं ते म्हणजे अमर चित्रकथा, जे आपण मला वाटतं लहानपणी वाचलेलं आहे. ज्याच्यामध्ये सगळ्या आपल्या मायथॉलॉजिकल ज्या पौराणिक कथा वगैरे आहेत त्या तिथे केलेल्या आहेत. दुसरं जर म्हणायला गेलं तर पंचतंत्र हे एक खूप सुंदर पुस्तकांचं आहे. इसाप फेबल्स, इसाप नीती ज्याला आपण म्हणतो, ते तिसरं एक पुस्तक आहे. अकबर बिरबलच्या गोष्टी हे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि डिसिजन मेकिंग डेव्हलप करण्यासाठी खूप खूप महत्त्वाची ही पुस्तकं आहेत. आणि मी खरंच जास्त काही वेस्टर्न पुस्तकांचं हे देत नाही, उदाहरणं देत नाही, कारण आपल्याच मातीमध्ये इतकं काही छान दिलेलं आहे आपल्याला की म्हणजे विचार करावा तितका त्याचा कमी आणि त्याचा उपभोग घ्यावा तितका कमी आहे. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे रामायण खूप खूप इम्पॉर्टंट. म्हणजे चित्राच्या माध्यमातून, कॉमिक्सच्या माध्यमातून किंवा खूप सुंदर सुंदर व्हर्जन्स रामायणाचे आलेली आहेत, अगदी लहान लहान बाळांसाठी डेव्हलप केलेली. तर तेही सुरुवात करा त्यांना सांगण्यासाठी, कथा हे करण्यासाठी. कारण रामायण ही अशी गोष्ट आहे किंवा महाभारत म्हणा हे असं आहे की क्रिटिकल थिंकिंग डेव्हलप करायला लागतं मुलांमध्ये अगदी लहान एजपासून. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगेन की त्याचे माइलस्टोन्स आज आपण एवढ्या गोष्टी करून येतात ते अचीव होतातच आहेत, पण ह्या ज्या 5 गोष्टी किंवा या 5 कथा तर मी सुरू केल्या, पुस्तकांचा एक्सपोजर दिला मुलांना, तर त्यांचे कॉग्निटिव्ह माइलस्टोन्स सुद्धा वयाच्या आधीच हिट होतील आणि त्याचा आनंद तुम्हाला एक वेगळाच असेल. वा, थँक्यू सो मच. तुम्ही आलात आणि वेळ दिलात त्याबद्दल खरंच मनापासून खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप तुमचं छान सुद्धा वाटलं, सर. गप्पा खूप छान रंगल्या आणि खूप सारे इन्साईट पॅरेंटिंगसाठी किंवा न्यू पॅरेंट्ससाठी तुमच्याकडून मिळाले, त्याबद्दल खरंच धन्यवाद. अँड ऑल दी बेस्ट फॉर युअर फ्युचर. जो वसा तुम्ही घेतलेला आहात किंवा जो वसा तुम्हाला मिळालेला आहे तो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांपर्यंत, घराघरातल्या त्या बेबीज आणि आईला मिळो एवढी सदिच्छा तुमच्यासाठी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.